सावळा काय करावी साधने, काय करावी साधने, फळ आव घेची तेने, फळ आव घेची तेने, काय करावी साधने, काय करावी साधने. सुरुवात मालुसरे साहेबांनी छान केलेली आहे वारीच्या वातावरणासाठी. पहिल्या सत्राच्या शेवटी जे विचार आपल्यासमोर मांडले गेले त्याचं एक्सटेन्शन आपल्यापैकी आता काही ज्येष्ठ कलाकार आपल्यापुढे त्यांचे विचार मांडतील. सर्वप्रथम दिलीप रानडे. अजून एक सूचना आहे की ललित कला अकॅडमीनी काय करावे अशा सूचना असू नयेत. मी काय करू शकते किंवा शकतो अशा सूचना असाव्यात. नमस्कार. आपण सकाळी एक महत्त्वाची फिल्म पाहिली जी फारच माझ्या दृष्टीने स्फूर्तिदायक होती. त्याच्यानंतर श्री सदानंद मोरे यांचं भाषण आणि नंतर डॉक्टर गणेश देवी यांचं काही अंशी स्पष्टीकरण आणि भाषण हे दोन्ही उद्बोधक होतं. आता शेवटचं जे त्यांनी म्हटलं की मी काय करू शकेन, इथे म्हणजे बराचसा विचार करावा लागेल. कारण सुचवणं फार सोपं असतं, प्रत्यक्ष करणं फार कठीण असतं. आणि नेहमी जेव्हा आपण विचार करायला सुरू करतो तेव्हा काय असावं, काय नसावं, काय असू शकतं, अशा तऱ्हेने विचाराला सुरुवात होते. तेव्हा थोडंफार स्वातंत्र्य घेऊन मी असं म्हणेन की दृश्यकलेशी माझा जो काही संबंध आहे आणि ज्या प्रमाणात मला दृश्यकला समजते, दोन कारणांनी. एक म्हणजे काही अंशी स्वतः प्रॅक्टिस करत असल्यामुळे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे संग्रहालयामध्ये ती अवशेष रूपाने येते तेव्हा काय होतं. तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की पाश्चात्य कल्पनेचा, पाश्चात्य एक मूल्यांचा निश्चितपणे आपल्या विचारावर, आचारांवर प्रभाव आहे. तो म्हणजे अगदी हातात मोबाईल घेतला किंवा माईक घेतला, कॉम्प्युटर चालू केला की लगेच लक्षात येतं. तेव्हा बरेच वेळा दृश्यकलेमध्ये जी जबाबदारी असते की एकीकडे जागतिक, वैश्विक आणि दुसरीकडे स्थानिक, ह्या गोष्टींचे परस्पर संबंध प्रस्थापित करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आजचा विषय जास्ती हा स्थानिक, हा वैश्विक पातळीवर कसा नेता येईल, त्यांच्यासमोर कसा मांडता येईल, अशा प्रकारचा आहे. आणि त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टींचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं एकीकडे आपण म्हणू की पाश्चात्य संस्कृतीचा नको तितका प्रभाव आपल्या संस्कृतीवर पडला आहे, पण त्याबरोबर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही मूलभूत गोष्टींमध्ये त्यांचं जे संशोधन आहे ते नाकारणं अशक्य आहे. म्हणजे असं म्हणता येईल की मानव वंशशास्त्र त्या ह्याच्यामध्ये आणि त्या विषयात जो काही कलेचा भाग आहे, कलेची भूमिका आहे, आणि त्यामुळे ती काही वेळेला अपरिहार्य वाटते, अशासारखा जो भाग आहे तो टाळून चालणार नाही. सकाळी जी फिल्म बघितली त्या ह्याच्यामध्ये म्हणजे विचार करायला लावणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पहिली गोष्ट म्हणजे की मला वाटतं की जर्मन फिल्ममेकरनी एवढी मोठी वारीसारख्या विषयावर
डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. म्हणजे किती लक्षपूर्वक आणि किती संशोधन करून ते बघतात याचा प्रत्यय त्याच्यामधनं आला. असं आम्ही बघू शकू का, बघितलं पाहिजे की नाही. पण त्याबरोबर अनेक प्रतिमा डोळ्यासमोरनं गेल्या ज्या समकालीन कलेमध्ये दिसू शकतात. जसं एका नंदीच्या किंवा कासवाच्यावर टाकलेली हळद, तो पिवळा रंग, किंवा एखादं रिलीफ, की आता ते रिलीफ कदाचित 17व्या शतकातला असेल, पण रिलीफ हा फॉर्म, कारण रूपबंध फॉर्म हा निव्वळ एक मीडिएटर नसतो, तर तो आशयाचा अविभाज्य भाग असतो. आणि त्यामुळे त्या रूपबंधाच्या अनुषंगाने कसा विचार करता येईल हा मला वाटतं त्यामधला घेण्यासारखा भाग. तसंच काही काही वेगळ्या प्रतिमा, म्हणजे टांगलेला तानपुरा किंवा वीणा, एक तारी असेल कदाचित, तुळशींची माळ, तो बनवणारा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे, तर ह्या प्रतिमा निव्वळ प्रतिमा न राहता ती प्रतीक आणि रूपक इथपर्यंत, या स्तरापर्यंत पोहोचली पाहिजेत. आणि ती पोहोचवण्याची जबाबदारी मला वाटतं चित्रकार किंवा कलाकाराची असते. तर ह्या दृष्टीने काय आपल्याला विचार करता येईल की त्यातल्या प्रतिमा निव्वळ तेवढ्याच भागाची किंवा तेवढ्याच विषयाशी संबंधित येऊ नयेत, तेवढीच आठवण करून देण्यापुरत्या असू नयेत, तर ते रूपक म्हणून कसं काम करू शकेल. कारण असं की अशा प्रकारे संग्रहालयामध्ये एकीकडे संदर्भ विरहित आणि संदर्भ सुचवणारे, म्हणजे आमच्याकडे स्टोन स्कल्पचर्स आहेत, तर ते सगळे फ्रॅगमेंट्स आहेत आणि एका प्रकारे ते ज्याला म्हणता येईल की डिकॉन्टेक्च्युअलाइज झालेलं आहे, ती संदर्भातनं बाहेर आलेले आहेत आणि त्या म्युझियमच्या गॅलरीत जी छानपैकी रंगवून तिकडे मांडलेले आहेत. तर बरेच वेळेला तिथे असा प्रश्न पडतो जेव्हा प्रेक्षक येतात की ह्यांना त्यातल्या कलेविषयी कसं बोलावं, कारण त्या बऱ्याचशा प्रतिमा गणेश, विष्णू, शिव अशा आहेत आणि ही देवत्व किंवा देव म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे ती जास्ती प्रबळ होते. पण प्रत्यक्ष म्युझिओलॉजिस्टला किंवा संग्रहालयातल्या क्युरेटर्सना त्याच्या शैलीविषयी, त्याच्या कलेविषयी किंवा त्या ज्या प्रकारचा दगड माध्यम वापरला आहे त्याविषयी सांगायचं असतं, कारण तो एक इतिहासामधला छोटासा अवशेष असतो. तर अशा दृष्टीने संग्रहालयामध्ये एवढंच नव्हे तर मी नॅचरल हिस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि आमच्याकडे बरेचसे स्पेसिमेन्स आहेत. आता त्या स्पेसिमन्सचा प्रत्यक्ष उद्देश असा आहे की एक किंग कोब्रा तो कसा असतो हे दाखवावा. पण माझ्या लक्षात आलं की नागपंचमीच्या दिवशी ते त्याच्यावर फुलं वाहतात, म्हणजे एक विज्ञाननिष्ठता ही लोकांसमोर मांडताना एक विनाकारण अतिधार्मिकता ही प्रबळ आहे की काय असं वाटतं. तर बरेच वेळेला हे जे भान ठेवावं लागतं की प्रतिमा ही एखादी धार्मिक संकल्पना मांडत असेल, पण त्याबरोबर ती कलेच्या क्षेत्रामध्ये आल्याबरोबर रूपक प्रतिमा प्रतीक अशा तऱ्हेने एका वेगळ्या मार्गाने गेली पाहिजे. मला वाटतं की मी या सुदर्शन गॅलरीमध्ये याच्या आधी 2दा-3दा आलो आहे आणि बोललो आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि आमच्या दृष्टीने जे आज 60 वर्षाचे आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्ती, त्यांच्या बाबतीत सुदैवाची गोष्ट अशी होती की 60चं दशक, 70चं दशक हे खऱ्या अर्थाने एक इंटरॅक्टिव्ह, इंटरडिसिप्लिनरी अशी ॲक्टिव्हिटी होणारं वर्ष होती ती, की त्यामध्ये म्हणजे नाट्याशी संबंधित असणारी व्यक्ती कवितेमध्ये डोकावून बघत होती, कवितेतले काही लोक किंवा कवी लोक
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये येत होते. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन मांडणारे गाणं ऐकायला जात होते. तेव्हा कुमार गंधर्व, रविशंकर अशांच्या मैफिली ते ऐकत होते. तर कधीकधी ह्या एखाद्या किंवा कुठल्याही संकल्पनेचा प्रसार होण्याआधी सर्व शाखांमध्ये, कला शाखांमध्ये काम करणाऱ्यांमध्ये एक सलग अशी संवेदनशीलता बनली पाहिजे. म्हणजे जर कवी म्हणाल ते दृश्यकलेमध्ये मला काय चाललंय माहिती नाही, किंवा संगीत म्हणाल अरे ते मॉडर्न आर्ट आहे, आपल्याला काही समजत नाही. कारण मॉडर्न आर्ट हा एक ढोबळ शब्द आहे, पण सतत प्रवाही पण हे त्याच्या मागचं कारण आहे. आज मॉडर्न आर्ट ही शब्द जुना झाला, मॉडर्न आर्ट ही संकल्पनाही जुनी झाली, पोस्ट मॉडर्निझमच्याही पुढे आपण चाललेलो आहे. तर आधी सांगितलं तसं की ही जी चौकट आहे ती सतत पुढे चाललेली आहे आणि ती चौकट आपल्याला नकळत आपल्या जीवनाचा भाग झालेली आहे. तर कुठलीही संकल्पना त्या चौकटीशी ताडून बघणं, त्याला जोडू शकणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणजे काही वेळेला आपण असं म्हणतो की डॉक्युमेंटेशन, पण म्युझियममध्ये असल्यामुळे डॉक्युमेंटेशन हे किती महत्त्वाचं आहे हे समजू शकतं. पण त्याबरोबर आज तंत्र इतकं विकसित आहे की त्यांनी हे सगळं सोपं करून टाकलं आहे. मी एकाच जागी काम अनेक वर्ष केल्यामुळे हा झालेला फरक मला माहिती आहे की डिजिटल फोटोग्राफीमुळे इमेज हे एक इमेज जगामध्ये किती झपाट्याने पसरू शकतं आणि त्याचा डॉक्युमेंटेशनसाठी किती उपयोग होऊ शकतो. तर अशा तऱ्हेने मला वाटतं की एक इंटरडिसिप्लिनारिटी ही पुन्हा एकदा कुठेतरी रिवाईव्ह व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आजचा हा म्हणजे प्रसंग किंवा त्यात आज जे काही आपण ज्या निमित्ताने जमलो आहोत हाही मला वाटतं त्याचाच भाग आहे. कुठेतरी त्याची सूचना त्यातनं मिळालेली आहे. चित्र काढताना म्हणजे पुन्हा माझा एक अनुभव की जेव्हा मी संग्रहालयामध्ये कामाला लागलो तेव्हा निव्वळ एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मी त्याच्याकडे बघत होतो. पण जसजसं त्याच्यामध्ये अनेक वर्ष काम केलं तेव्हा लक्षात आलं की हाच माझ्या पुढच्या दृश्यकलेचा अविभाज्य भाग होऊ शकतो आणि ते माझ्या चित्रांमधनं प्रकट होऊ लागलं. तर एक भाग असा असतो की ज्याच्यामध्ये आपण आतून सहभागी होतो. म्हणजे जसं की वारकरी ज्या तऱ्हेने वारीकडे बघतात आणि चित्रकार किंवा कोणीही सिनेमॅटोग्राफर ज्या तऱ्हेने पूर्ण त्या घटनेकडे, पूर्ण त्या संकल्पनेकडे बघतो, तर हे दोन्ही दृष्टिकोन लक्षात घेतले पाहिजेत. आणि आपण अशा प्रकारची चित्रकला किंवा दृश्यकला निर्माण करताना आपण नक्की कुठे आहोत याचा स्पष्ट विचार करणं आवश्यक आहे असं वाटतं. म्हणजे जसं की एक वैश्विक आणि स्थानिक, तर प्रत्येक चित्रकारालाही या जागतिक घडामोडींमध्ये मी कुठे आहे असं कुठेतरी निश्चित करावं लागतं. तसंच या वारीच्या संदर्भामध्ये मला वाटतं की आपण स्वतः त्याच्या म्हणजे किती जवळ आहोत, किती दूर आहोत. आणि त्याच्यासाठी संग्रहालयाचं उदाहरण दिलं की हळूहळू मी त्या संग्रहालयाचा भाग झालो. तर तसंच ह्या वारीमध्ये मला वाटतं की सहभागी होणारे अनेक ज्यांच्यामध्ये दृश्यकलेची आवड किंवा सुप्त गुण असणं शक्य आहे, त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल. त्याचबरोबर एक ज्या कोणाला या घटनेविषयी काय वारी या फेनोमेननविषयी, संकल्पनेविषयी ओढ आहे, तो त्याच्यावर टिप्पण कसं करू शकेल. आणि प्रत्यक्ष मला वाटतं वारी ही अनेक अंगांनी
आपल्या समोर येते. त्याच्यात परफॉर्मन्स हा महत्त्वाचा. तेव्हा जर सूचना करायचीच झाली तर की त्याच्यावर छोट्या कथा लिहून एक त्याचं नाट्यरूपांतर, तसं अनेक छोट्या गोष्टींचं एक डॉक्युमेंटेशन किंवा इवन फीचर फिल्म होऊ शकेल. कारण फीचर फिल्ममध्ये जो एक वास्तवाच्या पलीकडे जाण्याची मुभा असते ती घेऊन त्याचं इंटरप्रिटेशन होऊ शकतं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये की कलानिर्मितीमध्ये त्या गोष्टीशी तादात्म्य पावणं आणि त्याला लागणारा वेळ आपण देऊ शकणं हे महत्त्वाचं ठरतं. काल जसं आम्ही थोडंफार एकंदरीत ही क्राफ्ट आणि आर्ट ह्या गोष्टींमधलं जो भेदभाव होतो तर त्याला काही अंशी नकळत का होईना पण एक आर्थिक व्यवस्था कारणीभूत असते असं वाटतं. की जेव्हा एखाद्या चांगल्या कलाकाराला, म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं हा कलाकारांचाही अनुभव असेल की काही वर्षापूर्वी पुढच्या वर्षी मला 15 चित्र पाहिजेत, की मग चित्रकार त्याची म्हणजे सुरू करतो चक्की. तर असं कारागिरांचंही होतं की तो चांगला काम करणारा असेल, पण जेव्हा मास प्रोडक्शनची जबाबदारी त्याच्यावर येते तेव्हा तो झपाट्याने काम करण्याच्या दृष्टीने विचार करतो आणि त्याच्यामध्ये जी काही कलात्मक दृष्टी असते किंवा स्किल्स कौशल्य असतात ती कुठेतरी मागे राहतात. तर त्या अशा तऱ्हेने जे त्या वारीशी संबंधित त्या पूर्ण वारकरी संप्रदायाशी बांधलेले किंवा त्याच कुटुंबातले जे काही शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, त्यांना पुन्हा एकदा चित्रकार म्हणून, शिल्पकार म्हणून काम करण्याच्या दृष्टीने एक स्वातंत्र्य मिळावं याकरता काय करता येईल असा एक विचार होऊ शकतो. तसंच मला वाटतं की एक समकालीन चित्रकार एक वास्तवता जरी अशी असेल की एखाद्या संकल्पनेशी तादात्म्य पावणं याला पुष्कळ वेळ द्यावा लागतो, तरीसुद्धा त्या प्रतिमांच्या अनुषंगाने आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या संकल्पनांच्या आधारे काय करता येईल याचा मला वाटतं समकालीन चित्रकार, शिल्पकार विचार करू शकतात. कारण काहीच दिवसापूर्वी मी पटवर्धनांशी बोलत होतो तर त्यांना मी 2 एक्झिबिशनविषयी उल्लेख केला. एक म्हणजे गेल्या वर्षी रिमेंबरिंग भूपेन खक्कर असं एक एक्झिबिशन झालं होतं आणि त्याच्यात जवळजवळ 20-25 चित्रकार होते. आणि सध्या NGMला सचिन तेंडुलकरवर एक प्रदर्शन चालू आहे आणि त्याच्यातही 15-20 चित्रकार आहेत. तर कुठली गोष्ट अजून मी कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलेलो नाही, पण कुठली गोष्ट कलेच्या कक्षेत कशा तऱ्हेने येऊ शकेल हे समजण्यासाठी खरोखर त्याचा फार सखोल विचार आणि काही अंशी विचार केल्यानंतर काहीतरी घडण्यासाठी, काहीतरी दिसण्यासाठी वेळ द्यावा लागतो. कारण मला स्वतःला भूपेन खक्कर यांच्या प्रदर्शनासाठी चित्र करताना हा प्रश्न पडला की माझा आणि भूपेन खक्कर यांचा संबंध कसा, कुठे, कशातून आहे. तर निश्चितपणे त्यांच्या कलेतले काही गुण जे मला रुचले किंवा कलेतल्या काही संकल्पना ज्या मला माहिती आहेत त्या अनुषंगाने मी त्या प्रदर्शनासाठी काम करू शकलो. तर ह्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तर समकालीन चित्रकार आता या निमित्ताने त्याच्याकडे लक्ष वळवतील. कदाचित ते कुठेतरी सुप्त पातळीवर त्याच्या मनातही असेल अशा अनेक गोष्टी. कारण आपण जेव्हा सहजपणे चित्र करतो, वहीमध्ये काढतो
नोटबुकमध्ये. आणि एक दिवस लक्षात येतं की अरे हे कुठून आलं. मग असं वाटतं की कुठेतरी ते मनामध्ये तरंगत होतं आणि एक दिवस ते चित्ररूपाने कागदावर उमटलं. तर कदाचित हे कुठेतरी आपल्या मनामध्ये असेलही, फक्त जरी त्या विषयातला मी तज्ज्ञ नसेन तरी जसं एक शक्ती एकवटण्यासाठी एक मूर्ती समोर ठेवावी लागते, तसा या प्रतिमांचा विचार करून प्रतिमांच्या अनुषंगाने आपण काय करू शकतो. आणि प्रथमच सांगितलं तसं की जरी ते एक विशिष्ट असलं तरी ते वैश्विक कसं होईल, की स्पेसिफिक टू जेनेरिक ही त्याची म्हणजे व्याप्ती कशी येईल याचा विचार करणं आवश्यक आहे. आणखीन एक गोष्ट अशी वाटते की समकालीन कलेची काही मूल्य चौकट किंवा एक एस्थेटिक नॉर्म्स आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये की देवाणघेवाण आयात निर्यात किंवा आदानप्रदान होणं अति आवश्यक आहे. तर चित्रकारांचं वारकऱ्यांशी संवाद कसा होईल, त्याचबरोबर की एक समकालीन कलेत फार चांगली संकल्पना आहे की साईट स्पेसिफिक. तर असं काही होऊ शकेल का की वारीच्या जागी काही समकालीन चित्रकार एक इन्स्टॉलेशन करतील जे साईट स्पेसिफिक असेल आणि त्या निमित्ताने काय होईना पण वारकऱ्यांशी एक संवाद साधण्याचं शक्य होईल. तिथे मला वाटतं की चित्रकाराची किंवा कलाकाराची, मला वाटतं 1960 नंतर चित्रकार आणि शिल्पकार अशा वेगवेगळ्या संज्ञा राहिलेल्याच नाहीत. आणि आर्ट मेकर त्याच्यामध्ये बरीचशी कौशल्य पण येतात. तर असा जो कलाकार आहे त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकेल आणि त्या निमित्ताने म्हणजे आज भाषणामधनं बऱ्याचशा गोष्टी समजल्या की त्याचं जे स्पष्टीकरण होतं, त्याचं विवेचन होतं. तर काही वेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे गैरसमजच असतात की इतका वेळ ते कसे काय देऊ शकतात. आणि शेतकऱ्यांसारखे लोक की जे काम केल्याशिवाय ज्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, तर अशासारखी अनेक स्पष्टीकरणं त्या ह्याच्यामधनं मिळाली. पण त्याचबरोबर चित्रकाराला काय वाटतं, कलाकाराला काय वाटतं, आणि एकच गोष्ट आजच्या संदर्भामध्ये कशी मांडली तर जास्तीत जास्त व्यापक होईल याच्याविषयी कदाचित आदानप्रदान होऊ शकेल. आणि त्याकरता एक साईट स्पेसिफिक असं इन्स्टॉलेशन हे एक त्यातला मार्ग किंवा एक उपाय होऊ शकेल. तर ह्या तऱ्हेने मला वाटतं की एकीकडे म्हणजे त्या समाजातील चित्रकारांना प्रोत्साहन देणं आणि ललित कलाचे चक्रवर्ती म्युझियममध्ये पण आले होते, पण तेव्हा त्या चर्चेचा त्या म्हणजे मीटिंगचा भेटीचा उद्देश थोडा वेगळा होता. तेव्हा अनेक गॅलरिस्ट म्हणजे गॅलरी ज्यांच्या आहेत त्यांना बोलावलं होतं. तेव्हा माझ्या त्यांना 3 सूचना होत्या. एक म्हणजे की चित्रकाराला सर्वात स्टुडिओची जागा मिळत नाही, त्यामुळे काम खंडित होतं. तर एक 4-5 जर आर्टिस्ट चित्रकार एका वेळेला काम करू शकतील असे काही स्टुडिओ स्पेस तयार केली तर कुठेतरी एक चर्चा संवाद सुरू होईल चित्रकारांमध्ये प्रथम. दुसरी गोष्ट की एक 2008मध्ये पटवर्धनाने एक एक्झिबिशन केलं होतं विस्तारणारी क्षितिजे, आणि त्या प्रदर्शनामध्ये कलाकृतींव्यतिरिक्त अनेक चित्रकारांना बोलावलं होतं की ते त्या ठिकाणी जाऊन तिकडच्या चित्रकारांशी बोलत असत किंवा त्यांच्यासमोर स्वतःच्या कामाविषयी विचार मांडत असत. तर त्यामुळे एक अमरावती, नागपूर अशा ठिकाणच्या लोकांना, चित्रकारांना
जे अपकमिंग किंवा आर्ट स्टुडंट्स होते त्यांना एका प्रस्थापित चित्रकाराशी बोलण्याची संधी मिळाली आणि एक प्रकारे आत्मविश्वास आला असं म्हणता येईल. हे दुसरी गोष्ट वाटते. आणि तिसरी गोष्ट की मला नेहमी वाटतं की परफॉर्मन्स किंवा परफॉर्मिंग आर्ट ह्याच्यामध्ये भयंकर पोटेन्शियल आहे. कारण त्याच्यामध्ये तिन्ही माध्यमं कमीत कमी एकाच वेळी वापरलेली असतात. एक दृश्य, श्राव्य आणि शब्द. तर पर्टिक्युलरली वारी ह्याच्यामधला जो परफॉर्मन्स म्हणून जर बघितला तर फार प्रभावी आहे. परफॉर्मन्स मी एवढ्याचसाठी म्हणतो की अजून मी त्याच्यात बाहेरून बघतो आहे, जे इवन काही अंशी त्या जर्मन फिल्म मेकरने पाहिलं, की भावनेची जाणीव करून दिली पण कुठेही सेंटिमेंटल न होता भावनेची जाणीव करून दिली. काही एक व्यावहारिक गोष्टी की ज्या वेगाने दर्शन म्हणजे पुढे झाला वगैरे, तर ह्या म्हणजे एक कुठेतरी ग्लोरिफिकेशन केलं नाही, हा त्या फिल्ममधला फार मोठा भाग आहे. तर अशा तऱ्हेने मला वाटतं की त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं. पण मुळामध्येच एक पूर्ण दृश्यकला ही एक सशक्त, सक्षम कशी करता येईल ह्या तऱ्हेने, आणि मग ह्या संकल्पनेशी त्याची जोड, त्याच्याशी म्हणजे एक संबंध कसे प्रस्थापित करता येतील असा काहीतरी विचार करावा लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. यानंतर भास्कर हंडे आपले विचार मांडतील. 15 ते 20 मिनिटं. ठीक आहे. नमस्कार, मी भास्कर हंडे. आज जी चर्चा चाललेली आहे, मला वाटतं याच्यातून मी फारच वेगळा होतो. कारण या चर्चेत अगोदर वारीवरती असं काही होतं आहे हे मी संदेशचं निमंत्रण आलं, पण मला वाटतं वारी हा विषय अरुण कोल्हटकर आणि दिलीप चित्रे मुंबईत ज्या काळी कविता नवीन पद्धतीने मांडत होते त्यावेळेला पखवाज हा वारीतल्या संगीतकाराकडूनच शिकायचा हे कोल्हटकरांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर आमच्यासारखे विद्यार्थी, आता रानाडेने सांगितलं की 1960 आणि 70च्या दरम्यान तसं भरपूर कलेचं पुनरुज्जीवन मुंबईच्या ठिकाणी झालं. माझं शिक्षण मुंबईत झालेलं आहे. प्रत्यक्ष ज्या वेळेला तुकाराम किंवा वारी हा विषय मुंबईमध्ये निघतो त्यावेळेला प्रत्येकजण उत्सुकतेने पाहतो. पुण्यामध्ये मी 1992 नंतर राहायला लागलो. खरं म्हणजे दिलीप चित्रे पुण्यात राहायला आले 1985 साली. आणि वारी हा विषय, वारी इन द सेन्स संतांचं साहित्य ते पुरोगामी किती आहे हे दाखवून चित्रेंनी पुण्यात दाखवून दिलं. त्याच्या अगोदरची जी काही मोरेंनी पुस्तकं सांगितलेली आहेत, दिबा मोकाशींची किंवा रवा दिघेंची, याच्यातून वारीचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यात सर्वच साहित्य वाचत असतात. चित्रकलेचा तसा पायंडा फार कमी आहे. पुण्यात केळकरांनी म्युझियम स्थापन केलं संगीताच्या साहित्याचं. आज वारी गेली 327 वर्ष, मी वारीचा अभ्यासक आणि गेली 30 वर्ष डॉक्युमेंटेशन करतो आहे. त्या डॉक्युमेंटेशनमध्ये सर्व काही आलं. अगदी माझे उपक्रम मी 2008ला वारीत पायी चालू केले आणि 2012ला मी ते क्रमशः संपवले. अगदी वारीच्या संदर्भात बोलायचं तर वारीमध्ये काय काय आहे याची लेक्चर्स मी वारीच्या रस्त्यावर जेवढी महाविद्यालये स्थापन झालेली आहेत त्याच्यामध्ये दिलेलं आहे. वारीच्या मध्ये सहभागी होण्यासाठी तिथले विद्यार्थी, शिक्षक त्यात सामील झाले. त्याचं डॉक्युमेंटेशन वैश्विक आर्ट
एन्व्हायरमेंटमध्ये मी करून ठेवलेलं आहे. लोकांसमोर येणं आणि हे होणं हा ते एक वेळेचा भाग असतो. दिलीप चित्रे असताना आम्ही स्वतंत्र प्रयत्न केले. इव्हन ललित कलेला आम्ही हे होते कोण नाही अशोक वाजपेयी यांना आम्ही प्रत्यक्ष भेटलो, प्रत्यक्ष निवेदनं दिली. याच्यावरती वारीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन महाराष्ट्रात मला एक दिसू लागला की भारत सरकार स्थापन झालं, सर्व धर्मसमभावाची स्थापना झाली. त्याच्यानंतर धर्माकडे वारी हा धर्म म्हणून पाहिला जातो आणि हीच सगळ्यात चुकीची गोष्ट जी आहे ती सुधारून सांगणे प्रथम सर्व विचारवंतांचं काम आहे. इव्हन सकाळ मी पुण्यात गेली साधारण 25 वर्ष ॲक्टिव्हिटीज करतो. वारी हा विषय घेतल्यानंतर वर्तमानपत्रांच्या पत्रकारांचं पहिलं म्हणणं येतं ते धर्मावर आधारित आहे. याच्यासाठी वादसुद्धा झाले. सगळ्या वर्तमानपत्राने हा भाग धर्म म्हणून बाजूला ठेवलेला आहे. जे सदानंद मोरेने सांगितलं की हा कुटाळांचा कारभार आहे किंवा धर्मवेड्यांचा कारभार आहे, जो विभाग पाडला गेला परमार्थ आणि कॉन्टेम्पररी जे काही ॲक्टिव्हिटीज आहे इंग्रजांच्या साहित्याचा परिणाम, किंवा तो दिलीप चित्रे यांनी व्यवस्थित मांडलेला आहे. सदानंद मोरेंनी पुढे विश्लेषण करून सांगतायत. पण माझ्या अनुभवाला जे आलं ते वर्तमानपत्रातले जे काही रिपोर्टर्स असतात हा भाग जनरल पुरोगामी विचारसरणीच्या लोकांचा असतो. त्यांनीसुद्धा वारीला एक धर्माचं स्थान आहे म्हणून ते बाजूला ठेवलेले आहे. दुसरं, आपण मिलिटरीच्या पुण्याच्या भोवती संपूर्ण मिलिटरीचा वेळ आहे. आता हा भाग चित्रकार आणि शिल्पकार म्हणून, तर मी दोन्ही क्षेत्रात सर्व म्हणजे ग्राफिक, चित्रकार, शिल्पकार, लिखाण केलेलं आहे त्यावर. तर कोणती कॉन्फरन्ट्रेशन करावी लागली, मिलिटरीच्या ठिकाणी स्कल्पचर बसवायचं आहे, त्यांना वारीच्या याच्यातल्या संदर्भातली माझी साधारण आत्तापर्यंत 25 शिल्प तयार आहेत. त्या शिल्पांचं मांडणी केली होती. परंतु धर्माचं हे नको, कारण मिलिटरीमध्ये हे सर्व प्रकर्षाने जाणवतं की तिथे धर्म हा भाग, धर्माच्या अनुषंगाची जी काही हे असतील अशी वादविवादाची तिथे मांडणी करायची नाही. आम्ही मान्य केलं की ठीक आहे, हा जर तुमच्या याच्यातला हे असेल तर. पण ह्या अशा ज्या काही अडचणी आहेत, आता ललित कलेचं कशा संदर्भात आम्हाला नाकारणं आलं आम्हाला माहीत नाही, परंतु तिथून नाकारलं गेलं त्याची पत्रं आहेत आमच्याकडे. आता वारीच्या संदर्भात मी काय केलं, जे काही चित्रकार पुण्यातले आहेत, शाळेतले मास्तर, कारण जास्तीत जास्त शाळेतले जे शिक्षक असतात ते याला ताबडतोब सामोरे जातात, कारण त्यांच्या गावातून ही वारी जाते. वारीचे 2 रस्ते आहेत. तशी 60 वाऱ्या पंढरपूरमध्ये येतात. मी फक्त तुकाराम महाराजांच्या याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या याचं. अजून 60 वाऱ्या आहेत ज्या नाशिक याची 800 मैलावरून येणारी जी आहे किलोमीटरवरून मुक्ताबाईची वारी सगळ्यात महत्त्वाची वारी ती ठरते. कारण इतक्या लांबून चालत येणं त्यांना महिना लागतो. आपण 20 दिवसात पोचतो, ते 1.25 महिना घेतात. तर त्या प्रकार तिकडच्या लोकांची भावना काय. मी मराठवाड्यात फिरलो. मराठवाड्यामध्ये ठाकूरबुवा ही तुकाराम महाराजांच्या पालखीमधली पहिली वारी जी त्या काळापासून चालू येते. ज्या वेळेला नारायण महाराजांनी वारी चालू केली आणि त्याच्यानंतर 1832ला ॲक्च्युली देहूची वारी वेगळी, देहू आणि आळंदी यांची वारी त्यांच्या वैयक्तिक भांडणांमुळे बदलली गेली, म्हणजे त्यांचे मार्ग बदलले. त्याच्यात भरपूर त्यांचे वैयक्तिक वाद होते.
देहूचे आणि पंढरपूरचे आणि आळंदीचे. त्यात हरपळकरांनी स्वतंत्र वारी न्यायचं ठरवलं आणि त्यावेळेपासून 1832 पासून आळंदीची वारी पंढरपूरला वेगळ्या मार्गाने जाते आणि तुकाराम महाराजांची वारी जी आहे, पालखी जी आहे, ती जुन्याच मार्गाने जाते. ज्या काळी सकाळी मोरेंनी जो संदर्भ दिला की वारीमध्ये सैन्याचा भार हा सर्वात जास्त आहे, सैन्याची शिस्त सर्वात जास्त आहे. कारण 1685 साली वारी चालू झाली, पालखी सोहळा चालू झाला. वारी ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर, नामदेव महाराजांच्या अगोदर सुद्धा चालू होती. परंतु पालखी सोहळा जो आज आपण पाहतो, जो पुण्यातून जाताना दिसतो, शहरांना समाविष्ट करतो, तर त्याची जर हे केली तर तुम्हाला जसं सकाळी मोरेंनी सांगितलं की सैन्याची शिस्त आहे. कारण 1680ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब 81 साली 1681ला महाराष्ट्रात आला आणि संभाजीचं जेवढं काही कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला नारायण महाराजांची साथ त्यावेळेला मिळालेली आहे. त्यातला चित्रकलेच्या बाबतीत बोलताना किंवा कलेच्या अंगाने बोलायचं म्हटलं तर सर्व कलाकार हे गुप्तहेर म्हटला का तुम्हाला लक्षात येईल की त्याला कोणती कोणती रूपं घ्यावी लागतात आणि ही रूपं त्यावेळेपासून सतत चालू होत आलेली आहे. आणि मोगल निजाम यांच्या ज्या भांडणात किंवा ज्या लढायांमध्ये जे गुप्तहेर फिरायचे ते हेच फिरायचे की जे वारीमध्ये असायचे आणि त्या सैन्यसुद्धा असायचं. तर ही मांडणी मी माझ्या एका पुस्तकात वारीच्या स्वतंत्र इंग्रजी लोकांसाठी एक नवीन माहिती म्हणून ते पुस्तक तयार केलेलं आहे, त्याच्यात ती लिहिलेली आहे. तर ह्या सर्व हे करताना, डॉक्युमेंटेशन करताना ह्या सर्व बाबींचा मी 1992 पासून विचार करून ते विचार मांडलेले आहेत. त्याचा दिलीप चित्रेंनी पुन्हा तुकाराम हे पुस्तक लिहिलं, त्याच्यातून ते पुण्यातच प्रकाशित केलं. पुण्यात बऱ्याच वेळेला त्यावेळेला बऱ्याच लोकांनी उत्साहाने ते वाचनाचं त्याची हे करण्याचं समारंभ झाले. त्यात सदानंद मोरे होते, बाकी सर्व म्हणजे जे मराठी लेखक आहेत त्या परीने हे केलेलं. परंतु चित्रकलेच्या बाबतीत पाहिलं तर महाराष्ट्र राज्य 1961ला स्थापन झाल्यानंतर त्यांनी राज्य पुरस्कार चालू केले. त्या राज्य पुरस्कारातले बरेचसे राज्य पुरस्कार पाहिले. विठ्ठलाचं साधं चित्र असलं तरी त्याला प्राईज मिळतं. विठ्ठलाचं साधं चित्र काढलं तरीच प्राईज देतात ते, कारण अभ्यासकांना मुळात जास्त माहितीच नाही त्याच्यावर. महाराष्ट्र राज्याच्या पुरस्काराच्या तुम्हाला लिस्ट मिळतील आणि त्याच्यात ह्या संप्रदायाने, वारकरी संप्रदायाने संपूर्ण महाराष्ट्र साहित्याच्या दृष्टीने सुद्धा व्यापलेला आहे, वेगळेपण सुद्धा दाखवलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर महाराष्ट्राचा जर चित्रकलेचा जर अभ्यास करायचा असेल तर पहिला जी कॉलेजेस आहेत तिथले विद्यार्थी नक्की काय विचार मांडतात. कारण ज्या वेळेला ते कॉलेजमध्ये दाखल होतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये त्यांच्या गावाकडचाच भाव असतो, त्यांना मॉडर्न जगाचं हे मिळालेलं नसतं, एक्सपोजर मिळालेलं नसतं आणि जे काय असतं त्यांचं मनापासूनचं असतं ते त्याच्यात हे दाखवतात. आणि असे गावाकडचे विद्यार्थी ज्या वेळेला मुंबईमध्ये दाखल झाले त्यावेळेला जे स्कूल ऑफ आर्ट ठराविक एक पहिला कोकण पट्टा येतो, दुसरा पश्चिम महाराष्ट्र येतो, त्याच्यानंतर सरकारची जी कॉलेजेस आहेत ती नागपूर, अमरावती आणि कोल्हापूर अशा ठिकाणी, सोलापूरसुद्धा आहे. तर इकडचे विद्यार्थी आल्यानंतर चित्रकलेमध्ये एक वेगळं हे पण आलं. अर्थात याच्यात हुसेन स्वतः मुंबईत होते, पंढरपूरचे असल्यामुळे त्यांच्या भोवतीचा जो गोताळा होता, जे आर्टिस्ट आले, विजय शिंदेसारखा आज हयात नाही आहेत, परंतु असे काही चांगले विद्यार्थी तिथे जे जमा झाले आणि तिथून वारकऱ्यांच्या चित्रांची, हुसेननी त्यांच्या चित्रांमध्ये इकडचे ट्रायबल दाखवलेले नाहीत, सामान्य लोकच दाखवलेले आहेत अगोदरची. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या हळूहळू आल्या. वारीचा इन्फ्लुअन्स इवन जे लेखक होते त्यांच्या याच्यात आला, परंतु त्याची कादंबरी करणारे फक्त दोघे तिघे
जे काही लेखक आहेत, दिबा मोकाशीसारखे, रवा दिघांसारखे, यांनी साहित्यात ते उचलून धरलं. तसं पाहिलं तर नासी फडके ते अद्यापपर्यंत पुण्यामधून जेवढ्या कादंबऱ्यांनी जेवढं साहित्य आलं त्यात वारीचा संदर्भ फार म्हणजे येतच नाही. आणि पुणे शहर हे त्याचं माहेरघर ठरतं, कारण दोन्ही पालख्या फक्त पुण्यातच असतात 2 दिवस, आणि ते जे 2 दिवस असतात ते अनुभवायला जे काही महाराष्ट्रातले बाकीचे लोक येतात त्यात संत म्हणजे साहित्यिक आणि कवी यांचासुद्धा भरणा असतो. याच्यामुळेच मी पुण्यात आलो आणि मला मराठवाड्याकडचे जेवढे काही, कारण वारीमध्ये सगळ्यात जास्त भरणा हा मराठवाड्याचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातले फार थोडे खेड, मंचर, जुन्नर हा जो भाग आहे हे सगळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये असतात. आणि तुकारामाच्या, कारण आता ह्या वारीमध्ये सुद्धा पालख्यांचं वर्गीकरण चाललेलं आहे, त्याच्यातलं ब्राह्मणीकरण, त्याच्यातलं हे चाललेलं आहे. आणि त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी याच्यातसुद्धा मग भेदभाव दिसतात ज्या वेळेला ते ऑर्गनाईज होतं. आणि माझं भाग्य असं की 400 वर्ष झाली त्याच वेळेला मी वारी केली म्हणजे तुकाराम महाराजांना. आणि 400 वर्षानंतर म्हणजे 1832 नंतर पहिल्यांदा देहूची पालखी आळंदीच्या देवळात पहिल्यांदा गेली. तिथले जे संयोजक आहेत ते आणि यांचं आल्यानंतर म्हणजे परतीची पालखी 15 दिवसाची असते, जाण्याची पालखी 20 दिवसाची असते. याच्यात नक्की काय घडतं हे स्वतः गेल्याशिवाय कधी कुणाला समजणार नाही. आणि त्याच्यात पायी चालणं, त्यांच्याबरोबर राहणं, तो आनंद काय आहे. आता याच्यात मी दोन्ही हे केलेले आहेत की साहित्य, काव्य आणि चित्रकला याच्यावरती आमचे वादसुद्धा होतात, मोरे वगैरे आहेत आम्ही. कारण नक्की वारीमध्ये जास्त काय आहे, साहित्य आहे, तुम्ही म्हणता तसं परफॉर्मन्स आहे, की सगळ्या समावेशक समाजाचा एक कलेचं अंग आहे. आणि ते जास्तीत जास्त कलेचं अंग कुठे आहे त्याची चित्रणं, फोटोग्राफी आली, त्याच्यातली रेखाटनं आली. रेखाटनं याच्यासाठी मी एक वर्ष पूर्ण रेखाटनावर घालवलं की जेवढे काही विद्यार्थी असतील, ज्यांना इच्छा असेल, त्यांनी वारी सुरू झाल्यापासून निदान ह्या हडपसर ते सासवड अशा एवढ्या पट्ट्यातच पुण्याच्या जेवढे काही कलाकार आहेत त्यांनी भाग घ्यावा. मला वाटतं त्यातले काही इथे हजरही असतील आर्टिस्ट, तर ते केलेलं आहे. 2 वर्षात असं जाणवलं की त्याची आता त्या वह्यांची उंची वाढायला लागली. परत त्याचं डॉक्युमेंटेशन करून ठेवायचं कुठं हा जो पुढचा भाग आहे. म्हणून पुढच्या 2 वर्षानंतर मी जेवढे फोटोग्राफर आहेत हो, तर ह्या ज्या डॉक्युमेंटेशनच्या ह्या गोष्टी आहेत तर ह्या मी वैश्विक आर्ट एन्व्हायरमेंटमध्ये करून ठेवलेल्या आहेत, सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. आणि त्याच्यानंतर सूचना जसे आपण पुढे आलात की हे सांगून याचं प्रदर्शन पुण्यात व्हायला हवं की दिल्लीत व्हायला हवं, तर हे आता तुमच्या हाती आहे. संतोष क्षीरसागर. हो, जस्ट नाही, मला कलाकार म्हणून बोलवले असा समज करून मला खूप आनंद झाला. सुलेखक म्हणून बोलवलं तरी आनंद होतो, टाईप डिझायनर म्हणून बोलवलं मध्ये जाऊन ओके, शिक्षक म्हणून म्हटलं तरी काही वाईट नाही वाटत. गेले 5-6 वर्षामध्ये PhD-मुळे थोडंफार वाचन झाल्यामुळे तुमच्यासमोर बोलायची हिंमत आली आहे. नाहीतर संदर्भहीन जे काही लिहित होतं त्याला कविता म्हणायला लागले लोक. स्वयंसंदर्भाला मान्यता नाही आहे, थिसिस लिहिताना तर अजिबात नाही. मला काही प्रश्न आलेत, माझ्याकडे उत्तरं नाहीत. उत्तरं मला वाटतं तुमच्याकडे आहेत. माझा अभ्यासही नाही, मी बघतो, मी अनुभवतो. मला काहीतरी स्पर्श केलं तर सगळं काही सोडून अजून लहान मुलासारखा जातो, भिडायचा प्रयत्न करतो. माझ्या अरण्य रुजनातनं काही मिळालं, काही उपयोग करता आलं तर करा, मी करणार आहे.
या वारीला मी जाणार आहे. मी वारीला गेलो नाही हे एक कारण. अनेकांकडनं अनेक वर्ष ऐकतोय की जायला पाहिजे, जायला पाहिजे, विपश्यनाला जायला पाहिजे. गेलो. वारीला जायला पाहिजे. ते तसं सांगता नाही येत, आपल्याला जायला पाहिजे. हे कलाकारांना पटणारं वाक्य आहे. त्यामुळे मी ठरवलं मी जाणार आहे. पहिलं हे. दुसरं म्हणजे मग अर्थातच मी काय करणार आहे, प्रहसन लांबवलं तर तुम्हाला त्याच्यातनं काही मिळेल असं वाटत नाही. पण काही लोकांची मध्यंतरी झालेल्या वाचनात काही गोष्टी सापडल्या, त्याचा जर झाला उपयोग तर ते काही प्रश्न आहेत. कलेबद्दल खूप मोठं बोलता येतं, चित्रकलेबद्दल तर खूप बोलता येतं. आपल्या देशातले चित्रकार बोलत नाहीत, कुठल्या तरी दडपणाखाली दिसतात मला. गेले 25 वर्ष जे मी बघतोय ते, त्यांना जे काय बोलायचे ते त्यांचे लेखक असतात, ते बोलतात. ते लेखक असतात का त्यांच्या चित्रांची विक्री करत असतात हे सगळं आपल्याला माहिती आहे. माझे जे कलाकार मित्र आहेत त्यांच्याबरोबर जर मी बसलो आणि त्यांच्याशी बोललो किंवा त्यांना ऐकलं तर मला खूप आनंद होतो. मला खूप काहीतरी मोठं वाचल्याचा अनुभव येतो. बऱ्याचशा आत्तापर्यंत झालेल्या चित्रकलेच्या समीक्षापेक्षा त्या चित्रकाराबरोबर जाऊन जर मी संध्याकाळी बसलो आणि त्याचं ऐकलं तर मला कैक पटीने जास्त मूल्यवान गोष्टी मिळतात. काही वेळेला तर त्याच्या चित्रापेक्षा सुद्धा अधिक. टागोर म्हणाले होते, रूप सागरे डूब दिये छी अरूप रतन आशा करी. मी विचार करतोय की वारकऱ्यांमध्ये, भक्ती संप्रदायांमध्ये आणि आपल्यामध्ये काही साम्य आहे का. डायरेक्ट सकाळपासून मी जे ऐकतोय त्याच्यावरून मी फक्त साम्य स्थळ शोधायचा प्रयत्न करतोय आणि ते एकच. महाधर्म, मतो धर्म आणि हे सगळं चालूच आहे आपल्या भोवती, पण एक काही साम्य आहे का. तर मला असं एक वाटलं की आपण सगळे आकाराचे भक्त आहोत का, जसं टागोर म्हणतात. अरूपाबद्दल मला माहिती नाही, किंबहुना त्यासाठी आपण आकाराचे भक्त आहोत का. आपल्या कलेमध्ये आकार आहे का, हा आपण आधुनिक म्हणून पण विचार करावा, पोस्ट मॉडर्न म्हणून करावा, परंपरागत म्हणून करावा, क्राफ्ट म्हणून करावा. जसं देवी सर म्हणाले तसं मला त्यांचे विचार पटतात म्हटल्यानंतर मी लगेच देवी सरांच्या स्कूलचा होतो. हे मला नाही आवडत, मला पटत नाही. नाही, माझं म्हणणं आपण बोलायला घाबरतो कारण जर काही नाही दृश्य संस्कृती आहे ना. माझे बरेच विद्यार्थ्यांना मी भेटतो, मला खूप मजा येते. ते म्हणतात सर मी सिगरेट न ओढते बघा, तुळशीची माळ आहे. म्हटलं म्हणून म्हणजे तुला मनात न ओढायचे तर माळ माझ्याकडे दे, तू ओढून घे, मी परत देतो. का टिळे इकडे कानाला, इथे वरती पांढरे काळे. मला वारकरी संप्रदायाबद्दल फार माहीत नाही, ते एक बरं आहे. पण मला थोडंफार काळं पांढरं वापरलेलं आपल्या देवात किंवा आपल्या लोकात, देवात तरी पुन्हा म्हटलं की पुन्हा वर्गवारी येईल, एक बरं आहे. पण 33 कोटी देव असल्यामुळे किती करणार वर्गवारी. मला अक्षरांचं आणि 33 कोटी देवांचं साधर्म्य वाटतं. माझा विषय त्याच्या जवळ येतो. मला वाटतं की जिवंत दृश्य संस्कृतीची चिन्ह आपल्या देशातली अक्षरं आहेत, जी परंपरागत म्हणायची तरी चुकीची वाटतात, मेलेली आहेत म्हणावीत तर अजून नाहीत. 50 कोटी लोक साक्षर आहेत, ती अक्षराचे आकार वापरतात. ते नुसते आकार म्हणजे लेटर्स नव्हे. हे परवा झालेलं एका वादाबद्दल आहे की यू डोंट यूज वर्ड लेटर फॉर इंडियन अल्फाबेटिकली सिस्टीम. आपली अक्षरमाला आहे, आपलं लेटर असा ठोकळा नाही आहे. ह्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी उलगडायला येतात. एकेका अक्षराच्या असंख्य आपल्या अक्षर संकल्पना आणि संपूर्ण लिपी रचनेचा जर आपण आढावा घेतला तर सर्व लिप्यांची रचना सारखीच आहे, पण आकारामध्ये प्रचंड वैविध्य आहे. ह्याचं मला आश्चर्य वाटतं की जर क का कि की क क ते ज्ञपर्यंत सगळं जर सारखं आहे तर या देशाला वेगवेगळे आकार का लागले, का घ्यावेसे वाटले. जर देवनागरीमध्ये बंगाली लिहिता येतं, काही उफराटे विचारवंत असे येऊन गेले की एवढ्या सगळ्या लिप्या आहेत त्या काढून टाका आणि सरळ रोमन घ्या वापरायला. त्याने किती छान पॉलिश करून ठेवले, मशीन फिट पण केले, सोपं जातंय मुद्रणाला, अनेक गोष्टींना. तर ह्या सगळ्या आकाराच्या खाली बरंच काही काही जळतंय, बरंच काही काही कळतंय आणि बरंच काहीतरी खतखततंय आपल्या देशाचं, असं मला वाटलं माझ्या विषयांच्या मर्यादेत. त्यामुळे मी नक्की ठरवलंय की इकडे जाणार आणि काय करणार. माझ्या डोळ्यासमोर काही गोष्टी आहेत
एकटा जाऊन काय करायचं वारीला? 25 मुलांना विचारेन, त्यांना विचारेन काय अक्षराचे टिळे बनवणार तुम्ही, काय अक्षरांचे झेंडे करणार तुम्ही. माझ्या देशामध्ये आज समोर सगळ्यांना माहिती असलेल्या 10 लिप्या आहेत. काही प्रॉब्लेम आहे का सगळ्या लिप्या घातल्यात त्याच्यात? तर त्यांचे आकार आहेत, त्यांची सौंदर्य आहेत, ती नाकारता नाही आहेत सहजासहजी. आपल्याला नाही, फिरंग्यांना नाही, आता तर पटेल कोणीही नाकारत नाही. दुर्दैवाने या देशामध्ये सगळे जे काही टाईप आहेत ते अजूनही परदेशातून येतात. अशी भरपूर व्यावहारिक, भरपूर संकल्पनात्मक आणि भरपूर वैचारात्मक दडपणाखाली आणि गुलामगिरीखाली आपण आहोत असं वाटायला लागलं. हे काय आणि माझं स्वतःच्या भूमीतनं निघालेलं नाही. आर.के. जोशी जर आपल्या आयुष्यात आले नसते तर कदाचित मला हे कळलं नसतं. माझ्या प्रदर्शनातली पहिल्याच सगळी चित्र विकली गेली होती आणि नंतर मी प्रदर्शन फक्त एकच केलं. त्यामुळे मला बरं वाटलं. कारण प्रदर्शन म्हटल्यानंतर पदरचे खर्च घाला, लोकसंग्रह वाढवा, ते विकण्याच्या मागे लागा, ही सगळी धडपड करते. चित्रांना व्यवहारापासून मुक्त ठेवायला पाहिजे. जर ती माझ्या आविष्करणाची माध्यम असतील तर, असं मला खूप वाटलं. आणि हे सगळं सुद्धा माझ्या बेंबीतनं नाही आलं. आपल्याला हवी ती लोक मिळत जातात. आयुष्य वारीसारखं आहे असं वाटतं. इकडे काय लंडनला मिळतात, परदेशात सुदैवाने 10 देश फिरायला मिळाले. अजूनही इच्छा असली तर जातो कुठल्या तरी देशाच्या वारीला. तिकडचा मुलगा सांगतो तू काय करतो? पेंटिंग. मग अमेरिकन मुलाकडनं शिकलेला सभाधीटपणा घेऊन मी त्याला विचारतो पण जेवणाचं काय? तो म्हणतो प्लास्टरिंग करतो बिल्डिंगला. म्हटलं प्लास्टरिंगला तुमच्या देशात खूप पैसे मिळतात याचा अर्थ? तो म्हणाला हो. म्हटलं दुसरं काय करतो? शिकवतो कॉलेजात. 2 वेगळ्या वेगळ्या दिशांची कामं करतो स्वतःचं पेंटिंग पोसायला. मला त्याचं चित्र त्यामुळे आवडायला लागलं. बाकी चित्रात काय असो बघा, काय जमलं तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी आत्ता जसे एकत्र आल्यामुळे गंमत येते तशी गंमत वारीत येईल का? तिकडे त्या दिंड्या आहेत, आपण आपली दिंडी नेऊन कोणीतरी कुठल्या तरी पादुका घेऊन जातो. आपल्याला पादुका हव्यात का? आपल्याकडे अक्षराच्या असंख्य पादुका आहेत जे आपण घेऊन जाऊ, जी कोणाचीच चिन्ह नाहीत आणि कोणाची नाहीत असंही म्हणणं कठीण आहे. त्यामुळे आम्ही एक 25 जणांची दिंडी करणार आहोत आणि त्याला आपण दृश्यकलेची दिंडी म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये सामील व्हायचं तर जरूर आहे. अतुल पेठे. अरे या माझ्या मित्राच्या विंदा करंदीकरांची कविता म्हटल्यासारखं तो बोलत होता. मी नाटकवाले असल्यामुळे लेखकांनी दिलेली वाक्य बोलणे एवढंच आमच्या हाती असतं. मला इतकं काही फारसं भयंकर ग्रेट वगैरे बोलायचं नाही की जे तुम्हाला माहीत नाही आहे. एक 2-3 मुद्दे मांडायचे होते आणि ते सुद्धा आमच्या मित्र संदेश भंडारेंनी घोड्यावर बसवलं मला, म्हणून मुद्दे आहेतच परंतु त्याचं श्रेय आहे. सर्वप्रथम संदेश, गणेश देवी सर आणि मोरे सरांचं महत्त्वाचं अगदी योगदान आहे आणि धन्यवाद त्यांना. नाटकवाला म्हणून लगेच आता वारीवर नाटक करून दाखवता का? म्हणजे जसं विनोदी लेखकाच्या घरी गेल्यानंतर तुमच्याकडे सारखे विनोद घडत असणार, तसं एक टेन्शन येतं की आता काहीतरी नाटक करून दाखवा. तर असं मला आत्ता काही सुचत नाही आहे की आता मी वारीला काय प्रतिसाद देईन. कारण वारीला प्रतिसाद मी आज देत नाही आहे, माझ्या संस्कृतीतच आहे तो, माझ्या आयुष्यातच आहे तो. आता याची 2-3 उदाहरणं आणि त्याच्यातली जी कॉम्प्लेक्सिटी आहे, त्यातली जी गहनता आहे थोडीशी आणि व्यामिश्रता आहे, त्याचे मात्र मला थोडं आदानप्रदान करायला आवडेल. कारण आता मी या वारीकडे एक्झॉटिक म्हणून बघायचं नाही आहे मला, आणि मी कधी बघणारही नाही आहे. आणि मी वारीला जाईन की नाही मला आत्ता सांगता येत नाही की त्या वारीच्या बरोबर मी रिइंटरप्रिटेशन जेव्हा आपण करायला लागतो आणि आपल्याला जेव्हा त्याचे काही सामाजिक आणि राजकीय संदर्भ समजायला लागतात किंवा प्रश्न करायला लागतात, तेव्हा मी त्याच्याशी सामोरं कसं जाईन हा खरा महत्त्वाचा प्रश्न मला असं वाटतं अनेक वर्ष लोकांना आहे. देर से आये लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही असं वाटेल,
परंतु आता उजव्या विचारसरणीच्या लोकांनी वारी कब्जा केल्यानंतर आणि संस्कार भारतीच्या लोकांनी रांगोळ्या घालायला लागल्यानंतर डाव्यांना जाग आली, हे बरं आहे. तर असं मी म्हणणार नाही, कारण डाव्यांचे प्रश्नही महत्त्वाचे होते वारीच्या संदर्भातले. आता यांच्या भाषणामध्ये जो महत्त्वाचा एक संदर्भ होता आणि तो मी मला लावून घेत नाही, कारण मी अंधश्रद्धा निर्मूलनचा जरी समर्थक असलो तरी त्यांचा अगदी काही भयंकर कट्टर कार्यकर्ता नाही. आणि आताही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे नवीन नवीन लोक आहेत, आणि दाभोलकरांचं मला एक आत्ता या क्षणी अशी आठवण होतीये की दाभोलकरांनी च्या बरोबर अशी एक गहन चर्चा झालेली होती आणि त्यांचा हा प्रश्न होता दाभोलकरांचा, आणि खरोखरच होता. तो असं म्हणायचे की वारीला लोक जातात आणि इतके स्वतःचे पैसे खर्च करून येतात, ते इतके दिवस राहतात, मजेत राहतात, गप्पा मारतात, तर असे आपले सगळे लोक का जमत नाहीत, म्हणजे असं काही ड्राईव्ह का नाही आपल्या लोकांना. आणि हा दाभोलकरांचा प्रश्न माझ्या कानात अजून आहे. आणि म्हणून सर आम्ही नव्या लोकांनी जे आता नव्यानी त्याच्यात काम करतात त्यांनी आमच्या नाटकाचा जो फॉर्म आहे तो पथनाटक नाही, तो रिंगण नाटक आहे. आणि रिंगण हे नाव रिंगण नाट्य म्हणजे ते पथनाट्य नाही. हे मोरे सरांशी चर्चा माझी झाली होती आणि मी त्यांना म्हणत होतो की मला असा काहीतरी फॉर्म डोळ्यासमोर हवा आहे की जे रस्ता नाटक नाही, जे पथनाटक नाही, सडक नाटक नाही, जे नुक्कड नाटक नाही, तर आपण ह्याला काय नाव देऊ शकतो. कारण याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक एकत्र यावीत आणि समाजातल्या, आणि अंधश्रद्धा म्हणजे फक्त बुवा आणि महाराज हे जे एक सातत्याने सगळीकडे ठसलं गेलंय आणि त्याचा विपर्यास आणि गैरसमज, खुद्द दाभोलकरांचे विषयक सुद्धा इतका गैरसमज आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विषयक सुद्धा, की ते काहीतरी फक्त वारीचे विरुद्ध आहेत. कारण वारीचे विरुद्ध ते बोललेले नव्हते, वारीतल्या एकंदर काही सामाजिक आणि राजकीय घटनांविषयी ते बोलत होते आणि त्यांनी उभे केलेले प्रश्न हे टाळता येत नाहीत. ते अत्यंत महत्त्वाचे आणि अतिशय व्यामिश्र प्रश्न होते, परंतु संत सुधारकांच्या परंपरेला जोडून घेऊन ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे विषय समोर मांडत होते. आता जर माझ्यासमोर दोन उदाहरणं आहेत. मी 2002 साली आनंद ओरी नावाचं नाटक केलं दिबा मोकाशींचं, आणि ते अर्थातच संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या कानोबा नावाच्या भावाविषयी. कॉम्प्लेक्सिटी कुठे तयार होते ह्याचं मला एक उदाहरण म्हणून सांगता येईल. त्या नाटकाची बरीच वेगवेगळ्या प्रकारची व्हर्जन्स मी करत होतो आणि त्याच्यामध्ये एका ह्याच्यामध्ये आनंदोरीमध्ये असं वाटत होतं की आपण वारकऱ्यांना घ्यावं आणि काही अभंग वापरावेत, म्हणून मी बऱ्याच लोकांना त्याची वाचनं करून दाखवायचो. त्यातल्या एका वारकऱ्यांच्याकडे त्यांची स्वतःची दिंडी होती, तर तिथे गेलो आणि त्यांना अख्खी त्या कादंबरीचं सुरू केलं. त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं. त्या कादंबरीतलं पहिलं वाक्य असं आहे की तुका हरवला तो दिवस सोमवार होता. ते म्हणले थांबा, तुका हरवलेला वगैरे नाही आहे. म्हटलं नाही, तसं नाही म्हणायचं यांना, जरा ऐकून घ्या. तुका हरवला, आता ह्याच्यावरच आमची चर्चा सुरू झाली. ते म्हणले हेच तुमचं पटत नाही, तुका कुठे हरवलाय, हे तुमचं सगळं जे काही मॉडर्न चाललंय ना ते आम्हाला मान्य नाही. आणि पुढे त्यांनी जवळजवळ एक पानभर कशी मी आपलं सांगायचा प्रयत्न करतो की तुका हरवला म्हणजे असं नाहीये, तुम्ही ऐकून तर घ्या वगैरे. तर आता मला मुद्दाकडे ह्या लक्ष द्यायचं आहे की मला ते माणसं पाहिजे होते, की मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं, कारण मला त्यांच्या चाली आवडत होत्या, त्यांचे आवाज आवडत होते, त्यांचं नाचणं आवडत होतं. पण हा जो मॉडर्न विचार आहे, आधुनिक जो मोकाशी मांडतायत, तो मी कशा अर्थाने घेत होतो की तुका हरवला याचा अर्थ आपल्या देशातली बाबरी मशीद पडल्यानंतरची जी सहिष्णुता हरवली आहे, ती सहिष्णुता तुकारामाच्या प्रतीक रूपाने दिबा मोकाशी मांडू पाहतात. आता दिबा मोकाशींना हे अर्थनिर्णय नव्हतं. आता मी ती कादंबरी सुद्धा रिइंटरप्रिट बऱ्याच केली, कारण ती तेंडुलकरांनी आधी एडिट केली होती. तेंडुलकरांच्या बरोबर आमच्या चर्चा झाल्या होत्या, कारण त्या मोकाशींच्या कादंबरीच्या वेळेस वासी बेंद्रे हे इतिहासकार होते, त्यांच्या संदर्भ त्याला होते. पुढे मात्र मी जेव्हा 2002 साली जेव्हा करायला घेतलं तेव्हा दिलीप चित्रे, नेमाडे आणि विविध म्हणजे मोरे मुख्य म्हणजे आणि आह साळुंके यांचं रिइंटरप्रिटेशन तुकाराम आणि एकंदर संत परंपरेच्या विषयी जे होतं ते त्याच्यात मला दिसायला लागलं आणि ते असं हळूहळू त्याचं परिशीलन करायला लागलो. आता प्रश्न असा झाला की मला त्यांच्याबरोबर काम करायचं आहे आणि काही नाळ जोडून घ्यायचे, तर त्यांना हे कळेना. आता जेव्हा मी आनंदोरी केली तेव्हा आमच्याकडचे जेव्हा लोक म्हणले की अरे तू वेटिंग फॉर गोदो केलं होतंस, आता आनंदोरी कसं करतोस. म्हटलं ही जी सारखं एक झापड लावायचे, कारण बरोबर आहे त्यांचाही तो मुद्दा बरोबर होता. म्हणजे हे इकडचे मूर्ख आणि तिकडचे मूर्ख आहे असं नाही मी म्हणते. तर वेटिंग फॉर गोदो हे बरोबर आहे, कारण एखाद्याला प्रश्न पडेल की अरे बाबा ते द्वैती आहे आणि हे अद्वैती परंपरा आहे, तर तू ही फिलॉसॉफी अभ्यास कशी करतोस किंवा समजवून कशी घेतोस. प्रश्न असा होतो की हा जो डायलेमा तयार होत राहतात वेगवेगळ्या प्रकारचे, आणि मग आपण एका अत्यंत काळ्या पांढऱ्या रंगात काम करायला लागतो. आणि पुढे आनंदोरीच्या संदर्भामध्ये अनेक असे अनुभव यायला लागले
की वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना ती वेगवेगळ्या लोकांना ती समजतच नाही. पुढे जर गेलो तर आमच्याकडे नाटकामध्ये पृथ्वी थिएटरला जर तुम्ही गेलात तर त्यांना सफाई कर्मचारी आणि गरिबी खरंच आहे की नाही याची विषयी काही माहिती नसते. म्हणजे फिलॉसॉफी आणि कंटेंटच माहीत नसतो. आणि ज्यांच्याकडे कंटेंट आहे म्हणजे सफाई कर्मचारी असतील त्यांना सौंदर्यसृष्टी नसते किंवा दृष्टी नसते किंवा त्यांना ते ॲस्थेटिक्स कळतच नाही. आता याच्या दोन्हीच्या मध्ये मी उभा राहू इच्छितो. जसं मला सौंदर्यसृष्टी पाहिजे आणि एका बाजूने राजकीय, म्हणून आम्ही एक शब्द रिंगण नाटकाच्या वेळेस अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वेळेस घेतला की माय प्ले शुड बी किंवा आवर प्ले शुड बी पॉलिटिकली करेक्ट अँड ॲस्थेटिकली परफेक्ट. राजकीयदृष्ट्या योग्य आणि सौंदर्यशास्त्रीयदृष्ट्या सुयोग्य असा असला पाहिजे. आता ज्या तिथ्यावर आपण उभे असतो जिथे काही विचार करू पाहतो, मी माझ्या पहिल्या मुद्द्याशी जातो की जिथे राजकीय आणि सामाजिक त्याचे काही अर्थ आणि अर्थनिर्णय न करण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हा वारीमध्ये फक्त मी इतरांसारखा जाऊ शकत नाही. कारण माझ्या सेन्सिटिव्हिटीज आणि सेन्सिबिलिटीज आपल्या सगळ्या या इतक्या शहरी आणि वेगवेगळ्या ह्याच्यातनं तयार झालेले असतात. हे मी समजावून कसं घ्यायचंय हा माझ्यासमोरचा एक महत्वाचा प्रश्न त्याच्यात तयार झाला. मी माझ्यातर्फे तो आनंदवरीमध्ये सोडवला. आणि रिंगण नाट्य जे आहे तेव्हा आमच्यात अशी भरपूर चर्चा झाली की आपण रिंगण नाट्य घेऊन वारीमध्ये, ऍक्च्युली चर्चा झाली होती की आमचे जवळजवळ आता 16 ते 17, 18 ग्रुप्स आहेत. ते ज्या प्रकारचं नाटक करतात किंवा जे विषय ते अगदी काही नाटक म्हणून फार श्रेष्ठ दर्जाचं आहे किंवा नाही हा भाग वेगळा, त्यातले विषय जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या भागातले आहेत आणि त्याच्याशी असलेल्या जात पात धर्म संकल्पना तिथना शोषण असे अनेक विषय आपण वारीसारख्या ठिकाणी, कारण तिथे अनेक लोक येतात आणि वैचारिक जिथे संत आणि समाज सुधारक यांचं मिश्रण व्हायला पाहिजे. आणि जे मोऱ्यांच्या भाषणामध्ये आज सकाळी ते परत परत मांडू पाहत होते की एका बाजूनी आम्ही ज्ञान विरोधी, एका बाजूनी विचार विरोधी, की जणू काही विचार करणं हे कलावंतांनी बरोबरच नाही असं आमच्या काही लोकांना निश्चित वाटतं. त्यामुळे ते आम्हाला पॉलिटिकल आणि सोशल म्हणतात की तुम्ही फार पॉलिटिकल आणि हे सोशल नाटकं करता. आणि एका बाजूने एस्थेटिकल जे असतात त्यांना असं ही जे सातत्यानं द्वैत एक उभं राहतं याच्यामध्ये काहीतरी काम करणं अत्यावश्यक आहे असं वाटतं. माझ्याकडे अशी काही यंत्रणा नाही, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये आपली जी आत्ताच्या म्हणजे आजचा जो विषय होता हा अतिशय मला महत्त्वाचा वाटतो की या निमित्तानं आपल्या वेगवेगळ्या गोष्टींशी स्वतःला जोडून घेणं. म्हणजे जसं एका बाजूनी ही भीती पण वाटते कारण मला काहीतरी वेगळं म्हणायचं असेल तर ही म्हणायला जागा आहे का. कारण पी मुरुगनचं जे झालं ते एका आज आपण त्याचं इथं आठवणं अत्यावश्यक आहे. कारण पी मुरुगननी कोणाच्या विरुद्ध तो त्या समाजाचा आहे, तोच समाज त्याच्या विरुद्ध उभा राहिला आहे. ही फार मोठी गमतीदार गोष्ट आहे. हे माझ्या आणि तुमच्या बाबत होणार नाही असं नाही. त्यामुळे तुकारामाला अभिप्रेत असलेला कदाचित वारकरी संप्रदाय मला आज कळणं शक्य नाही कारण मी 16व्या शतकात नाही आणि तुकाराम 21व्या 22व्या शतकात नाही. आता मला हे रिइंटरप्रिटेशनला जागा आहे का, ते मी करू शकतो का. आणि आपल्या आधीच्या पिढ्यांनी ते करायचा प्रयत्न केलाय. जे मोरे करू पाहत आहेत की मोरे एका मधल्या पिठावर उभे आहेत. माझ्यासाठी मोरे हे, मी त्या अर्थाने मोरेवादी आहे, साळुंखेवादी नाही, अजिबात नाही. म्हणजे मला साळुंख्यांच्या विषयी चारवाक हे अतिशय आवडणारं पुस्तक आहे, परंतु ते जर दोन प्रवाह मानले बघण्याचे तर पण तरी गेल्या काही काळामध्ये त्याचं जे राजकीयकरण वेगवेगळ्या प्रकारे झालेलं आहे त्याच्याकडेही मी दुर्लक्ष करू शकत नाही. तर अशा अवस्थेत माझं नाटक, माझा सिनेमा हा तो पॉलिटिकलच होणार. तो काही स्टेटमेंट करायला लागतो आणि मग ते कदाचित बहुजनांच्या बहुजनांच्या नाही कदाचित विरोधातलं असू शकेल. तर मी काय करणार आहे हा महत्वाचे प्रश्न आहेत. परंतु ते या निमित्तानं आणि ह्या आत्ताच्या प्लॅटफॉर्मवर बोलता आले त्याबद्दल धन्यवाद. एका बाजूनी अरुण कोलटकरांची कविता ही तुकारामाच्या किंवा वारकरी संप्रदायाला पुढे नेणारी, वेगळी इंटरप्रिट करणारी ती खरं तर कविता आहे. तसंही आपल्याला नाटकाकडे बघता येतं. मला नव्याने काही लगेच सांगता येईल की नाही माहीत नाही, पण मी जे करतो आहे किंवा करू पाहतोय ते वारीशीच जोडणारं एका अर्थानं किंवा अनेक लोकांना जोडून घेणं. जे परवाच्या दिवशी अमर्त्य सेनचा एक अतिशय चांगला लेख होता आणि त्याच्यात ते म्हणत होते की युरोपियन, अरेबिक आणि हिंदुस्थानी हे गणित कसं तयार झालं आणि ते एका तिथ्यावरनं ते त्यांचा फार अप्रतिम तो लेख होता की हा संगम एकमेकांनी एकमेकांच्या क्षेत्राला जाणून घेणं याला मी वारी म्हणतो. ही वारी आमची नाटकाच्या रूपानं ठिकठिकाणी गावात जाते, अनेक लोकांच्या बरोबर आम्ही काम करतो. तर ह्याला जोडून घेता आलं आणि प्रत्यक्ष वारीमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचं काही या प्रकारची, म्हणजे मला तर अंधश्रद्धा किंवा सफाई कर्मचारी यांचे अत्यंत जाज्वल्य प्रश्न दिसतात. शेवटी आपण ज्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्रातले प्रश्न आपल्याला महत्त्वाचे वाटतात. तर ते आपण पुढं ढकलत राहणं हाच एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो.
पण या निमित्तानं मला इथे व्यक्त होता आलं आणि हे सगळंच चर्चा आत्ताच्या कालखंडात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्याकडे रिइंटरप्रिटेशन करून पाहतो ही मला महत्त्वाची वाटते. त्याबद्दल मात्र धन्यवाद. अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकही आले तर ती एका अर्थाने वारीच होते. आमच्या इथे आसक्त नावाचा जो गट आहे अतिशय चांगला नवीन तरुण मुलांचा आहे, त्यांनीही एक संकल्पना इथे राबवली की ते दर महिन्यातनं एकदा आम्ही जमतो, तिथे वेगवेगळी वाचन होतात, त्याचंही नाव रिंगणच आहे. म्हणजे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मी टोपी घालो किंवा न घालो आणि टिळा घालो न घालो हा झाला दृश्य भाग त्याचा, पण अदृश्य रूपात त्याच्याशी काहीतरी आपलं नातं असतं आणि डावी विचारसरणी त्या संबंधाच्यात. म्हणजे तुकाराम मला फक्त त्याच्यासाठी नाही आवडत, मला तुकाराम हा तो त्याची जी खतं बुडवली त्यांनी, शेअर्स आणि डिबेंचर्स पाण्यात बुडवले, तर हा मला त्याचा डाव्या विचारसरणीचा भाग वाटतो नाही का. कारण मी ज्याचं शोषण करणार आहे तो शोषक मी होऊ शकत नाही. तर हे इंटरप्रिटेशन करायलाच पाहिजे आणि आपण ते धाडसानी करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही म्हणता तसं भेटायचं ही कल्पना चांगली आणि त्याची आता गरज आता वाटायला लागली कारण ते इथपर्यंत आले. नाही, लोकांनीच त्यांना बुडवलंय आता. त्यांना तो चान्सच नाहीये. सूचना अधिक थोडंसं बोलणार आहे, अजून वेळ आहे असं ते म्हणाल्यामुळे. एकतर पहिल्यांदा मला असं वाटलं की इतकी माणसं जमतील की नाही, संदेशची माझीही बरीच चर्चा आली. आणि आता मला असं वाटतं की एवढी माणसं जमल्यावर लगेच त्यांना घालवणं बरोबर नाही. मला वाटतं हा कार्यक्रम 2-1 दिवसाचं वर्कशॉपसारखा जर कार्यक्रम केला तर त्याच्यातनं एकमेकांशी इंटरॅक्शन होऊ शकेल. नाहीतर आता काही ओळखीची माणसं एकमेकांशी बोलली, काही भाषणं झाली आणि गेल्या, असं हे स्वरूप मला असं वाटतं बरं नाही. म्हणजे पुढचं वर्कशॉपचं हीच मला सूचना करायची आहे. आणि एक फक्त मुद्दा मला माझा मांडावासा वाटतो, कारण मी 25 वर्ष मॉडर्न आर्टवर लिहितो आहे. 2-1 वर्ष मी भाव स्कूलवर वाचत होतो, कारण गजानन भागवतांशी माझा परिचय होता, ज्यांनी जेजेचा अभ्यासक्रम सुरू केला. तेव्हा ते म्हणाले की आम्ही पूर्ण आधी बाओसचा अभ्यास केला आणि बाओसमधल्या सगळ्या ज्या ह्या होत्या एक्झरसाइजेस होते, म्हणजे रंगाचे फेका, कवितेला धनुसरून चित्र काढा, पेपर मॉडेल्स तयार करा, कटिंग करा, हे ते अशा पद्धतीचे सर्व प्रकारच्या याच्यातून जे स्कूल ऑफ आर्टची निर्मिती झाली. आणि बाओस तिकडे बंद पडलं कारण नाझींनी ते बंद केलं. पण त्याचा एक फायदा असा आला की बाओसचे शिक्षक जगभर गेले आणि बाओसमध्ये डिझाईनपासून कलेकडे जाता येतं, अप्लाइड आर्टपासून कलेकडे जाता येतं, हा त्यांचा मूलभूत सिद्धांत होता. आता झालं आहे काय, म्हणजे जे अप्लाइड आर्टला आर्ट हिस्ट्री हा विषयच नसतो, म्हणजे त्यांना डेव्हिड हॉकनी पण माहीत नसतो. अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट अशा 2 भाग पडलेले आहेत. आता आपण जो विचार करतोय तो वारीसारखी गोष्ट आणि तिचा व्हिज्युअल आर्ट किंवा सिनेमा किंवा बाकी ठिकाणी काही अनुभव देता येईल का. आणि सोनतायमरच्या फिल्मने दाखवून दिलेलं आहे की असा अनुभव देता येतो. म्हणजे आपण अनेकांनी वारी पाहतो, इथे राहतो, पण सोनतायमरच्या फिल्मबाबत एक नेहमी महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ती परकीय माणसाने बनवलेली असं नाही. त्याला जे बघता येतं किंवा त्याला ज्या गोष्टी भिडतात त्या आपल्याला भिडत नाहीत. एक साधं उदाहरण द्यायचं तर कुठल्याही भाषेतले आपले मृत्यूलेख वाचा, जवळच्या माणसाने लिहिलेले असतात 25-30, आणि अनेकदा ते फालतू लेख असतात, कारण त्या माणसाच्या सहवासात राहून आपल्याला ते कळत नाही की याचा वेगळेपणा काय आहे, ते सगळं ऑब्व्हियस होऊन जातं. आणि पण तरी मला वाटतं अजूनही सोनतायमर इतकाच आपल्यातल्या काही जणांचा वारीशी संबंध आहे, किंवा सोनतायमरचा जास्त असेल. दुसरा एक मुद्दा जो तुम्ही मांडलात त्याला मला थोडंसं बोललं पाहिजे, की तुम्ही असा मुद्दा मांडलेला आहे की 110 कोटीतून आपण कुठेच नाही कलेत. पण तसं पाहिलं तर आपण कुठल्या क्षेत्रात आहोत, तर थोडंसं विज्ञान म्हणजे लेखनातही आपण कधी नोबेल बिबेल मिळवणं हे काही मानकं नाहीत, पण एखादा मोठा लेखक असा आपण दिलेला नाही. पण गणितासारखं क्षेत्र आहे ज्याच्यात रामानुजम आहे किंवा विज्ञान आहे किंवा अमर्त्य सेनसारखं, तर यात एक गोष्ट लक्षात येईल की ही माणसं गुणी होती आणि त्यांना वातावरण जेव्हा उपलब्ध झालं, ते केम्ब्रिजला गेले, अमेरिकेत गेले, हार्वर्डला,
ते वातावरण उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या गुणांचा विकास झालेला आहे. अशी उपलब्धी भारतात फक्त चित्रकलेलाच होती. म्हणजे जेजेचा कॅम्पस पाहिला, बडोद्याचा कॅम्पस पाहिला तर बऱ्यापैकी मोकळं वातावरण, कशाचाही जाच नाही, म्हणजे कला फुलू देण्यासारखं वातावरण आपल्याकडे आहे. असं असताना वारीसारखी एक इतकी सांस्कृतिक महत्त्वाची गोष्ट ज्या अर्थी मुलांपर्यंत पोहोचत नाही, त्या अर्थी कुठेतरी याचा शिक्षणक्रमातही अभ्यास हे व्हायला हवा की नाही. म्हणजे जी माणसं शिक्षणक्रम बनवतात त्यांना जसं आता परिसर अभ्यासाची कल्पना आता मॉडर्न शाळातनं येते की तुम्ही आजूबाजूच्या वनस्पती विद्येबद्दल शिकवा, तसं आपल्या परंपरा महाराष्ट्राच्या देशाच्या की परंपरा म्हटल्यावर परत ती धार्मिक म्हणून त्याच्यावर काटच मारली पाहिजे. मला असं वाटतं शिक्षणाशी याचा डायरेक्ट संबंध जोडला जाईल, तेव्हा हळूहळू उत्क्रांती पद्धतीने त्याच्यावरची कलाकृती. नाहीतर गेले 25 वर्ष मी एक्झिबिशन्स बघतोय एका विषयाला घेऊन केलेली, ज्याची सुरुवात प्रितीश नंदी मला आठवतं 27-28 वर्ष आली. त्याने आधी असं एक्झिबिशन सुरू केली विकलीचा संपादक असताना क्युरेट करायला, की एक विषय द्यायचा क्रौर्य हिंसा हा विषय देऊन व्हेजिटेरियनिझम प्राण्यांची कत्तल थांबवा असं तेव्हापासून आतापर्यंत जी अशी एक्झिबिशन्स होतात त्यात मग माणसं काहीतरी आयदर तो विषय घेऊन त्यातल्या प्रतिमा घेऊन आपल्या फॉर्मॅटमध्ये त्या मांडतात किंवा ते जे काही करत असतात त्याच्याशी त्याचं जुळणारे चित्र देतात. आणि इथे हेही लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या कलाकाराचा फॉर्म हळूहळू त्याच्या चित्रातनं विकसित होतात. तो असं होत नाही की फॉर्म एखाद्या चित्रकाराने अमुक गोष्टीसाठी बदलला. कदाचित सिनेमा नाटकात किंवा बाकीच्या परफॉर्मिंग आर्ट इन्स्टॉलेशनमध्ये हे ठीक आहे, कॅनव्हासवरच्या चित्राबाबत मी म्हणतोय. म्हणून मला असं वाटतं की याचा आणखी खोल जाऊन मुळात परंपरा, चित्रकलेची परंपरा आतापर्यंत कशी निर्माण झाली, काय प्रकारचे अभ्यासक्रम आहेत, बडोदा स्कूलचं चित्र आज विशिष्ट प्रकारचं हे का, असा एक जास्त पल्ल्याचा अनेकांना बोलायला लावणारा, काही लिहून आणायला लावणारा असं एखादं 2-3 दिवसाचं वर्कशॉप आपण करायला हवं. जोशी बोलायचं आहे काय? बरेच लोक ते खूप चांगलं बोलतात कोलत्यांच्या प्रदर्शनाच्या बद्दल आणि कामाबद्दल. त्यांनी खूप त्यांच्या कामाचं उत्कृष्ट वर्णन केलं होतं आणि मोठा लेख लिहिला होता. प्लीज प्लीज. जे विचार आले एक तर चित्रकला आणि या सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्यात खूप एका वेगळ्याच ठिकाणी येऊन आपण थांबलेलो आहोत. बरं, ही निर्मितीची गोष्ट अशी ती कळपात बसून करण्यासारखी नाहीये. ते आपण स्वतंत्र करायला पाहिजे. परत भावना आणि भक्ती आणि श्रद्धा यांची नाही चित्र काढता येत कधी. तुमच्या मनात एक ग्रीड एक तयार झालेली असते, तरी आपली एक सांस्कृतिक परंपरा आहे म्हणून, विरासत आहे म्हणून, की ती सांभाळून ठेवून त्यातनं काहीतरी निर्माण होईल का, पुढच्या लोकांसाठी आपण काहीतरी ठेवू की त्यांना एक मटेरियल मिळेल की त्यातनं जर त्यांना काही वाटलं करावं असं तर त्यांना ते अवेलेबल असेल. अशा पद्धतीने जर काही विचार करता आला तर आपण तो करू शकतो. बाकी आत्ताची प्राप्त वास्तव जे आहे विचारांचं आणि दृश्यांचं आणि एकूण मीडियामध्ये, ते काही फार कंड्युसिव्ह नाही निर्मितीसाठी. तुम्ही जर एकटे तुमच्या कोशात बसून स्वतःशी जर बोललात काही, तर तुम्हाला कुठेतरी आतनं तुमचा स्वतःचा परमेश्वर असेल तो काहीतरी साथ देईल. बाकी बाहेर बघत बसलं तर तुम्हाला काही फार मिळेल असं काही नाही. बाहेर बघत बसला तर तुम्ही रिॲक्ट व्हाल आणि ती रिॲक्शन ही त्या क्षणापुरती तात्कालिक असेल. तर मुख्य म्हणजे प्रत्येकाने आता वारीचं आपण जर म्हणतोय तर महाराष्ट्रातली भक्ती आणि समजा हे सगळं जर वाङ्मय अभंगांचं वगैरे, तर त्याचं मर्म समजावून घेणं आणि हे फार महत्त्वाचं आहे. ते आपण समजावून घ्यायला पाहिजे. आपोआप त्यातनं काहीतरी सुचत जाईल आणि ते जितकं सुचेल तितकं आपण जितकं प्रामाणिकपणे एक्सप्रेस करू. पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत.
आता मी स्वतः माझं म्हणत, मी आधी कमर्शियल आर्ट शिकलो, तर त्यामुळे आम्हाला सर्व प्रकारचं करण्याचं हे इलस्ट्रेटिव्ह आहे ते इलस्ट्रेटिव्ह, फिगरेटिव्ह. पण जेव्हा मी ते सगळं बंद केलं तर मी असंच ठरवलं की जे फोटोग्राफिकली पॉसिबल आहे ते मी नाही पेंटिंगमध्ये आणणार. तर हे जी भक्ती, भावना, प्रेम हे सगळं आहे, हे कुठेतरी अमूर्ततेशी त्याचा धागा आहे. त्यात मला अनेक प्रचंड पॉसिबिलिटीज दिसतात. तर त्यामुळे त्याला एक असं लेबल लावून ते काही जमेल का पुढे, म्हणजे या संदर्भात मी बोलतोय, तर असं लेबल लावून आपण नाही करू शकत. तर हा चॅलेंज आहे खरं म्हणजे. तर त्याच्यावरती मी विचार करतो. नाही, मग आता बोलण्यातून शशिकांतनी एक वेगळा मुद्दा काढला तो, आणि काही प्रमाणात दिलीप रानडे यांनी जो मुद्दा काढला तो अस्पर्शित राहिला म्हणून तो दृश्य कलावंत जे वारीत मध्ये आहेत, वारीच्या फोल्डमध्ये ऑलरेडी आहेत, त्यांना त्यांची स्पेस एनहान्स करणं आणि त्यांची स्पेस वाढवणं. संचयन दिंडा नावाचा कलकत्त्याचा चित्रकार जो आहे त्यांनी ज्या पद्धतीने दुर्गा पूजाच्या फोल्डमधल्या चित्रकारांची आणि शिल्पकारांची स्पेस वाढवली, ते सगळं अभ्यासण्यासारखं आहे, गुगलवर आहे. त्यामुळे आपण तो विषय इकडेच थांबवूया. संचयन दिंडा नावाचा चित्रकार. दुसरं म्हणजे शशिकांत जे बोलला की क्युरेटेड शोज मधलं डिसेप्शन, की काय करतात, प्रितिश नंदीपासून पाहतोय असं म्हणून जे बोलला शशिकांत ते, तर विषय किंवा संकल्पना किंवा थीम अशी दिलेली असते जेव्हा, तेव्हा चित्रकार मग आपली चित्र त्याला कशी सूट होतात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करतो. ते डिसेप्शन आहे की काय असं शशिकांत बोलायचा थांबला बहुतेक, पण ते म्हणजे न बोलता तो म्हणालेलाच होता. तर शशिकांतनी विषय काढलाय म्हणून इकडे जाहीरपणे जे सगळ्यांनी बोललेलं होतं ते सांगावं असं वाटतं की हे क्युरेटेड वगैरे असं काही नाही अशी माझी धारणा आहे. प्रत्येकाने जर स्वतःला कॅलिब्रेट करता आलं, वारीशी तादात्म्य पावता आलं, भावनेचं चित्र काढता येत नाही हे बरोबर आहे, त्यामुळे ते भावनेतून चित्र आपण काढणार आहोत हे समजून घेता आलं, तर मग देवींना जे म्हणायचं होतं की आपण डॉक्युमेंटेशन करतो, आपण करत काही नाही, आपण कल्पकता काही दाखवत नाही, तो झगडा आपल्याला कदाचित सोडवता येईल. जरा वेगळ्या प्रकारे चर्चा आता ऐकल्यानंतर थोडंसं थोडक्यात सांगावंसं वाटतं की एकतर अनुभवातून सादरीकरण होत असतं किंवा सादरीकरणातून अनुभव देणं होत असतं. इथे जमलेली जी लोक आहेत त्यांना तुम्ही असं चित्र काढा बरं का असं सांगणं इथे उद्देश दिसत नाही, आणि मला वाटतं ते सुज्ञ आहेत. दुसरी गोष्ट अशी की ॲज अगेन्स्ट दॅट डिझाईनमध्ये कॉन्फरन्सेस होतात. चित्रकलेत काय होतं, बिनाले त्रिनाले, तिकडे चित्र लागतात, व्यवहार होतात, राजकारण होतं, पण कुठला चित्रकार चित्रकारांच्या अड्ड्यात बसत नाही. एक काळ मी बघितला जेव्हा चित्रकारांचे अड्डे अनौपचारिकरित्या होत होते. माझ्या 1.5 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये चित्रकार, कवी, लेखक एक वैयक्तिक अनुभव एकत्र येत होते, काहीतरी बोलत होते. मला खूप शिकायला मिळत होतं. मला काय दरवेळेस माझं काही वाचून दाखवायचं असं नसायचं. असं कुठेही मी त्याला व्यासपीठ म्हणून पुन्हा औपचारिक बनवणार नाही, पण हा जर एक कुठला तरी एक पायंडा किंवा एक कुठला तरी पायंडा मग जाऊन तिकडे चित्र काढायची जबाबदारी आहे मला नाही वाटत. आल्यानंतर अमकं सबमिशन करायला पाहिजे असं मला नाही वाटत. तिथे जाऊन हॅपनिंगच करायला पाहिजे असं मला नाही वाटत. पण त्या निमित्ताने मला वाटतं इथे अनेक जण म्हणाले, अरे वा तू पुण्यात आल्यामुळे आम्हाला भेट झाली. म्हटलं मी पुण्यात आलो,
तुला भेटायला. हे दुर्दैव आजच्या काळाचे. हे काय अड्डे फेसबुकवर होणार आहेत काय? हे काय अड्डे व्हॉट्सअपवर होणार आहेत? या काय चर्चा आवनगावन जे काय होत होतं ते कुठे? आणि ते होत नव्हतं का? त्याची गरजच नव्हती का? त्याला काय पाश्चिमात्य संदर्भ हवेत का? मला नाही माहिती. मी जेव्हा डब्लिनमध्ये जातो तेव्हा तिकडच्या बारची नावं ऑक्सफर्ड वाईल्ड आणि त्यांच्या खुर्च्या, त्यांच्या पिण्याला म्हणजे पिणं म्हणजे दारू नव्हे, बियर व्हॉटेवर, त्यांच्या जागा तशा तिकडे पाट्या लावलेल्या. आणि तिकडे जाऊन तिकडे लोक बसतात. जुन्या देवळात जातात तेव्हा आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानी तसं प्रिझर्व केलेली जी देवळं आहेत त्याच्यात मला गेल्यानंतर कुल्याला थंड वाटतं, खूप बरं वाटतं, शांत वाटतं. अशी कुठली जागा आहे का? असा कुठला कार्यक्रम आहे का तुमच्या चित्रकारांमध्ये, कलाकारांमध्ये, जिथे मी माझ्या मित्रांना भेटू शकेन? आजकाल ते फार कमी दिसतं. आणि ती काय आमची संस्कृती आहे का पाश्चिमात्यांची आहे मला माहीत नाही. मला मूल्यवान वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं इथून जर सुरू झालं काही तर हा कदाचित उद्देश असेल का? तर केल्यानंतर कळेल ना. मी असं काम करणारा माणूस आहे की जो करतो आणि नंतर बघतो, बघून नाही करत आहे. हॅलो, हां, माझं नाव ललित पाटील आहे. ॲक्च्युली मला बोलायचा म्हणजे काही एक्सपिरियन्स नाही आहे. आणि मग आता संतोषनी एक वाक्य आता सांगितलं की आपल्या अनुभवातून पुढे जो एक्सपिरियन्स येतो, म्हणजे अनुभवातून त्या गोष्टी, म्हणजे मला सांगायचं आहे की मी वारी केली आहे यावर्षी आणि ती पायी केली आहे मी. तर मला मेल आला, म्हणजे सोनारनी फोन केला आणि संदेशनी फोन केला. त्यानंतर मला असं वाटलं की माझा स्वतःचा अनुभव असा आला की मी चित्र तर काढतो, पण मला असं वाटलं की इथे जाऊन माझा काही फायदा असेल का, पहिले फर्स्ट, की काही असेल का, काही वाटते का माझ्या चित्राशी संबंधित आहे. टू बी फ्रँकली काय तिथे जाऊन असं होणार. आणि मी चित्र तर म्हणजे माझा स्वतःचा मला शोधायचा आहे. ही बऱ्याच वर्षापासून मी 15 ते 20 वर्षापासून शोधतो. म्हणजे मी म्हणजे काय आहे. आता मी म्हणजे काय आहे तर म्हणजे मी माझं जी काही जर्नी आहे माझी चित्राची ती मी करत गेलो. तर मी ॲब्सेन्सवरती काम करतो, म्हणजे ह्युमनच पेंट करतो. म्हणजे आणि शोधत होतो की आपलं जीवन हे कशासाठी आहे. जीवन हे मग मला शेवटी असं कळलं की पीस, सॅटिस्फॅक्शन, हॅपीनेस, फुलफिलमेंट ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. तर मग मी त्यामुळे वारी केली. मी ह्या गोष्टीचा शोध घेण्यासाठीच असं मला वाटलं की मी चित्र काढता काढता मला ही वारी खूप जरुरी आहे. मग मी त्या गोष्टी शोधायला गेलो स्वतः. आणि त्यामध्ये मला असं जाणवत होतं मी का जातो काय नाही. मी जाण्याच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचली, म्हणजे पूर्ण खंड नाही वाचली तर त्या जवळजवळ अर्धी वाचली. तर माझा उद्देश काय त्या वारीच्या मध्ये जाण्याचा, तर मी शोधलं की आपल्याला ह्याच गोष्टीचा शोध आहे. आणि मी चित्रामध्ये ॲब्सेन्स दाखवतो. म्हणजे ॲब्सेन्स म्हणजे आता सगळ्या गोष्टीकडे बरेच ठिकाणी व्हायलन्स आहे, ते आहे, मनुष्य दुःखी आहे. मग सकाळी सांगत होते तर आपलं जीवन खरोखरच दुःखी आहे का, म्हणजे दुःख आहे आणि एका ठिकाणी खुशी पण आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत. पण मी पॉझिटिव्हली विचार करतो की त्याच्यामध्ये आहे, म्हणजे त्यासाठीच आपण करतो. तर मी वारीमध्ये दोन्ही गोष्टी दिसतात मला. तर ह्या गोष्टीचा माझा अभ्यास झालेला होता. म्हणजे वारीमध्ये बऱ्याच गोष्टी मला एक फिलॉसॉफी मिळाली. तुकाराम महाराजाची ही फिलॉसॉफीच आहे, त्याचा माझ्या चित्रामध्ये खूप फायदा होत आहे आता. आणि तो शोध मला तिथे म्हणजे माझी ती परत समजण्याची शक्ती आहे ती तिथे वाढली. पण आता ती मी जवळजवळ मला वाटतं म्हणजे जूनमध्ये मी वारी केल्यानंतर 6 महिन्याचा गॅप पडला. तर ते कसं असते, ते वारी गेल्यानंतर 1 महिना त्याची खूप पॉवर असते आपल्यामध्ये. आणि नंतर कसं होतं ते डाऊन होत जातं. दिस इज अ लाईफ, ब्रेक डाऊन अँड ब्रेक थ्रू ऑलवेज इज गोईंग ऑन. तर ह्या गोष्टी असतात. तरी मला म्हणायचं काय आहे की माझा अनुभव जसा आहे की मला यांनी फोन केल्यानंतरही मला प्रश्न पडला आहे की मला इथे येऊन काही फायदा आहे का. मनुष्य नेहमी स्वार्थीच असतो. तो आपलं इथं काहीतरी बघेल, काहीतरी शोधायला येईल, या सगळ्या गोष्टी असतात. तर इतकं थोडंसं त्या वारीमध्ये जाऊन थोडंसं डीप मला माझ्या गोष्टी मिळाल्याही तरी मला हा प्रश्न पडलेला आहे. मला एकच विचारायचं आहे, इथे सगळेजण, आणि मी एका गोष्टीसाठी इथे आलेलो, मला इथे विचाराची देवाणघेवाण करायची आहे. आणि इथे कोणी रायटर आलेले आहेत, कोणी फोटोग्राफर आहेत, कोणी नाटककार आहेत. तर ही जी पॉवर आहे म्हणजे आजच्या
कंटेम्पररी म्हणजे आजच्या जे काही रेलेव्हंट काम करायचं आहे आपल्याला कंटेम्पररी, मी त्याच्यामध्ये मी काम पण बऱ्याच व्हेरायटीमध्ये करतो. व्हिडिओ बनवतो मी, फोटोग्राफी पण केलेली आहे आणि मला काही वारीमध्ये चांगले चांगले फोटोग्राफ्स पण मिळाले आहे आणि ते माझ्या काही चित्राच्या दृष्टिकोनातून ॲज अ फोटोग्राफी आर्टमधून ते मला जाणवलेल्या आहेत काही काही गोष्टी स्वतः वैयक्तिक, म्हणजे माझी स्वतःची जाच केल्यानंतरच मी सगळ्या गोष्टी काही डिसिजन घेतो. तरी मला याच्यासाठी म्हणायचं आहे की इथे सगळी जी ताकद आली आहे ना, ती ताकद पुढे नेहमी चालू ठेवावं आणि विचाराची एक देवाणघेवाण व्हावी. कोणी फिल्म बनवत आहे, आय एम व्हेरी हॅप्पी. ते फिल्म बनवल्यानंतर त्यांच्या गोष्टीच मला माझ्या चित्रासाठी खूप उपयोगी पडणार आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत पुढे न्यावं आणि ती ताकद मला सगळ्यांची युनिटी, आपण वारी जसं कोणी म्हटलं की आपण वारी करायची, ते वारीमध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या. तर ह्या गोष्टी मला इथे जाणवल्या आणि स्वतःला पण असं वाटलं पाहिजे की आपल्याला हे खूप कामाचं आहे आपल्या सब्जेक्टसाठी वगैरे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पण पडला असेल की हे आपल्या कामाचं आहे की नाही. तर मला म्हणायचं आहे की शेवटी एकच आहे की हे सगळेजण जे वेगवेगळ्या व्हेरायटीची लोकं आलेली आहेत, ती आजच्या समकालीन कामामध्ये जसं ॲटोमॅटिक काही गोष्टीचा प्रभाव पडतो, म्हणजे मीडिया, व्हिडिओ आर्ट, इन्स्टॉलेशन आर्ट, फोटोग्राफी आर्ट, हे सगळं एकच आहे, काही वेगळं नाही आहे. म्हणजे आपल्याला आपण चित्रामध्ये ते दुसरं काही करायचं नाही असं काही नाही आहे. तर हे सगळ्या गोष्टी एकमेकाशी कनेक्टेड आहे. तर मला म्हणायचं की एकत्र आले आहेत, आपण एकत्र पुढे काहीतरी करूया आणि आपल्या विचाराची देवाणघेवाण करूया. बस एवढंच मला म्हणायचं. आता सुधीर पटवर्धन बोलतील. मला वाटतं सकाळी मगाशी अतुल पेठे, मी थोडंसं बोलतो थोडंसं मध्येच, अतुल पेठेंनी उल्लेख केला आणि बऱ्याच गोष्टींचा, आणि मोऱ्यांनी सकाळी खूप छान प्रकारे केलं. मला एक वाटतं की अतुलच्या बोलण्यात जर मला असं सांगावंसं वाटलं की अतुल मोऱ्यांचं व्याख्यान झालं, मी त्यांना बाहेर सोडायला गेलो आणि मी त्यांना एकच म्हणालो की आता तुम्ही ज्या प्रकारे ज्या गोष्टी विशद केल्या आहेत, आता आमच्या हातात तुमचीच काठी आहे असं म्हणून मी त्यांना सांगितलं आणि ते म्हणलं वा, मी कधी पण तुमच्या पाठीशी उभा आहे. सुधीर पटवर्धन. आत्तापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यात बरेचसे असे बेसिक आणि मूलभूत मुद्दे आपल्यासमोर आलेत आणि त्याच्यात सगळ्या बाजूनी ते मुद्दे आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेने मुद्दे मांडले गेले. संतोषसारखा फुल पॉझिटिव्ह की वा मी पार्टिसिपेट होणार, दॅट इज द स्पिरिट, हा मुद्दा. आणि अतुल किंवा जयंतसारखे त्याच्याबद्दल डाऊटफुल, आणि जे डाऊट्स माझ्याही मनात बऱ्याचशा एक्सटेंटला आहेत की हे कसं जुळू शकतं, या गोष्टी कशा जुळू शकतात. तर मला आत्ता म्हणजे ह्या मीटिंगचा एक उद्देश जो आहे की आज जानेवारी आहे, वारी होईल ह्या वर्षी आणि मग डिसेंबरपर्यंत कुठेतरी एक प्रदर्शन याचं होऊ शकतं का, हा मुद्दा आहे आपल्या मनात. आणि त्याच्याकरता काय करता येईल, कुठल्या तऱ्हेचा विचार याच्यावरती होऊ शकतो. म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की प्रदर्शन कोणासाठी, हे प्रदर्शन वारी बरोबर जाणार आहे, त्याच्यातल्या वारकऱ्यांसाठी, आणखीन जे लोक त्याच्यात सहभागी होतात त्यांच्यासाठी आहे का, हे प्रदर्शन शहरी लोकांसाठी आहे वारीबद्दल काही सांगण्यासाठी, हे प्रदर्शन नंतर काही परमनंट कलेक्शन म्हणून एक रिप्रेझेंटेशन ऑफ अ सर्टन ट्रेडिशन असं होणार आहे. हे सगळे प्रश्न आपल्याला बघावे लागतील. आणि त्याच्यानंतर ह्या संबंध प्रोग्रॅममध्ये वेगवेगळे अँगल्स कसे येऊ शकतात. म्हणजे जसं आता जयंतसारख्या चित्रकाराला ह्यामध्ये स्पेस होऊ शकते का, आणि त्याचप्रमाणे अतुलसारख्या ह्याला ही स्पेस आपण देऊ शकतो का, म्हणजे हा प्रोग्राम असा आपण घडवू शकतो का, ज्याच्या हातात हे वेगवेगळे जे अंग आहेत आणि ज्याच्यात भास्करसारखे लोक ज्याच्यात ऑलरेडी इन्वॉल्ड आहेत आणि जे माझ्यासारखे कम्प्लिटली त्याच्यात आत्तापर्यंत तसा काही संबंध न आलेले लोक आहेत. ह्या सगळ्यांना पण कुठेतरी आपल्याला आस्था आहे, कुठेतरी आपल्याला ह्याच्यात इन्वॉल्व्ह व्हायचं आहे. संतोषसारखं आपल्याला वाटतं की हो आपल्याला जायला पाहिजे. तर ह्याच्याकरता आपण काही सजेशन्स म्हणा, काही कॉन्क्रीटली हे कसं होऊ शकेल, कसं पुढे नेता येईल,
एनर्जी तर आपल्याला ऑब्व्हियसली दिसते, डाऊट्स असतातच, पण एनर्जी दिसते. आणि त्याच्यातला मूळ जो म्हणजे काही पॉलिटिकल क्वेश्चन्स आहेत हे सगळे ॲड्रेस होऊन त्याची लेवल म्हणजे त्याच्या ऑपोजिशनची लेवल किंवा त्याच्यातला प्रोटेस्टची लेवल किंवा त्याच्यातलं सहभागाची लेवल, ह्या सगळ्या लेवल्स कशा सांभाळून हे फ्रुशनला नेता येईल असा फक्त माझ्यासमोर प्रश्न असे आहेत की याला तो टी डिरेक्शन कशी देता येईल. आणि एक बारकीशी तांत्रिकता आहे, ज्याला तुम्ही कसे सामोरं जाल मला माहीत नाही. मी 2 तास सामोरं जातोय. ललित कला अकादमीची काही फॉर्म भरतात, तर तुम्ही जर प्लीज भरले तर त्यांचं जायचा प्रवास खर्च आणि काही लोकांचं द्यायची त्यांची विलिंगनेस आहे तो पुरा होईल. तेवढं फक्त तांत्रिकता आहे चहा प्यायच्या वेळेला. हां, ती महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळेला मला माहिती आहे इथे आलेले कोणीही, सगळे आम्ही फोन केल्याने आलेले आहेत, प्रवास खर्च स्वतःचा करून मला माहिती आहे आलेले आहेत, त्याकरता कोणी आलेलं नाही मला माहिती आहे. पण तरीसुद्धा त्यांनी हे प्रोव्हाइड केलं, तर प्लीज आपण ते थोडं फॉर्म भरून घ्या आणि त्यांनी काही कॅटेगरी केली त्याप्रमाणे ते स्वीकारा. शिल्लक राहील तर मी आहेच ते.